मोठा विषय आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी अनुभवलेली आहे, पत्रकार म्हणून आम्ही अनुभवलेली आहे. तर सर्वप्रथम एक 15-20 मिनिटं दादांनी त्याबद्दल थोडं सांगावं की निवडणुकीमध्ये काय फरक होता. मागच्या जवळजवळ 2 वेळा आमदारकीची, मागची लोकसभेची आणि आताची आहे. आणि त्यानंतर मधल्या खूप जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, पालिकेच्या असतील, तेरणा कारखान्यात इलेक्शन असतील, अशा असंख्य इलेक्शन असतील मागच्या 20 वर्षात अनुभवलेले आहेत. कमी वयात इतकं इलेक्शन त्यांनी अनुभवले आहेत. तर नेमकं मागच्या इलेक्शन्समध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये काय फरक होता, नागरिकांच्यामध्ये काय फरक होता, प्रशासनामध्ये काय बदल झालेला आहे आणि लोकांच्या मानसिकतेत काय बदल झाला आहे. एकूणच एक वेगळा ट्रेंड देशभरात त्यांनी निर्माण केला आहे. जनसंपर्काचा वेगळा ट्रेंड त्यांच्यामुळे ओळखला जातो. असे उद्धव लिंबाळकर आपल्या खासदार म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतो, दादा आपण थोडक्यात निवडणुकीविषयी आणि आपला जो काही फ्युचर प्लॅन असेल त्याविषयी बोलावं. त्यानंतर पत्रकार आपल्याशी प्रश्न उत्तर करा. तुम्ही या की सर, या अलीकडे बस की या अलीकडे. मी तीच म्हणलं आता आपण चर्चाच केलेली करूया. चर्चा म्हणजे आता कसं आहे, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हे असतो, म्हणजे ॲक्टिव्ह असतो. तुम्हाला सगळ्या निवडणुकीतली सगळीच बारकावी माहीत असते, तर कशा पद्धतीने निवडणूक चालली माहीत असते. कारण तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात ऑब्झर्वर असता निवडणुकीचे, प्रत्येकजण म्हणजे पत्रकार विशेषतः. मी फक्त एवढंच, मला आलेला अनुभव एवढाच आहे की 2009ची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम नौखा होतो, पहिली विधानसभेची. आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती. आणि मग ती निवडणूक लढल्याच्या नंतर 2009 ते 2014पर्यंत पहिलं जी काम केलं, ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो. मी एकतर कधी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलो नव्हतो, पंचायत समिती मला माहीत नव्हती किंवा जिल्हा परिषदही माहीत नव्हती. त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते, पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते, जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते, ह्या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहीत नव्हत्या. त्यामुळे त्या मला शिकून घ्याव्या लागल्या. नाहीतर काय होतंय, आपण डायरेक्ट जर आमदार झालो, डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो, तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढच्या अधिकारी आपली पुतीच ओळखली म्हणलं तर काय, जसं एखाद्या ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचाला काय कळत नाही म्हणलं की त्यानं पिशीतच गुंडाळला म्हणायचं सरपंच, तसं आमदाराचं खासदाराचं सुद्धा आहे. त्यामुळं मला नेहमी वाटायचं की 2009 ते 14 काम करत असताना किमान 6-7 महिने तर माझं ही वर्किंग समजून घेण्यात गेलं. किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमातून येतं, वित्त आयोगाचे हप्ते कसे येतात, पुन्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तुमचे निधीचं आवंटन कशा पद्धतीनं होतं आहे, जिल्हा परिषदला किती टक्के निधी जातो, मग ती पुन्हा बंधित निधी म्हणजे अबंधित निधी, ही सगळे प्रकार. म्हणजे मला एक म्हणतात का नाही, आता तुम्ही तलाठीची जर परीक्षा पास झाली तर त्याला प्रोबेशन पिरियड असते, कलेक्टर झाला तरी त्याला प्रोबेशन पिरियड असते. तसं मला वाटतं आमदार खासदार झाल्यावर त्याला प्रोबेशन पिरियड नसते, त्याला डायरेक्ट कामच करावं लागतं, वर्किंगच करावं लागते. तर मला वाटतं की त्याचं सुद्धा ट्रेनिंग असलं पाहिजे. जे नवीन आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना माहीत पाहिजे की बाबा खालचं पंचायत राज कशा पद्धतीनं काम करते, स्टेट बजेट. आता मी अनेक म्हणजे मंत्र्याचं सुद्धा बघतो. आता मी बऱ्याच DPTCला जातो, मंत्र्याला माहीतच नसतंय की नेमकं आता इरिगेशन डिपार्टमेंट तुमचं स्टेटचं वेगळं आहे, जिल्हा परिषदचं वेगळं आहे. निधी आलेला असते स्टेटच्या ह्याला, मंत्री विचारते जिल्हा परिषदच्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटला. म्हणजे मी स्वतः बघितले बरं का. मग असं जर झालं तर मला वाटतं आता ज्याला माहिती आहे ती त्या मंत्र्याची पातळीच निघते पूर्ण, की बाबा ह्याला माहिती किती आहे. आणि पुढच्या अधिकारी बी आपली पुती ओळखली करते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी माहिती करून घेण्यात 6-7 महिने गेले. पण एकदा माहीत झाले, एकदा वर्किंग लक्षात आलं की मग मात्र तिथून पुढं काम करायला बऱ्यापैकी मला सोपं गेलं. दुर्दैवानं मला वाटतं त्यावेळेस सोशल मीडिया एवढा प्रॉमिनंट नव्हता 9 ते 14च्या काळात. मी अक्षरशः प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतल्या, प्रत्येक लोकांचे आणि सगळे अधिकारी घेऊन बरं का. तुमचं BDO असेल, तहसीलदार असेल, तुमच्या तालुका स्तरावरचे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे जाऊन आम्ही गावात बसायचं आणि मग गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. मग त्या समस्या आम्ही तिथंच बसून त्याचं एक लिस्ट तयार करायची आणि त्या समस्या तिथंच जागेवर ऑन द स्पॉट सोडवायच्या. पुन्हा जनता दरबारचं सुद्धा आयोजन असायचं. माझी जनता दरबार तुम्ही आमदार असताना जर बघितलं तर 8-9 तास चालले. मग अधिकारी वैतागून जायचे 8 तास 9 तास आणि म्हणायची काय अशी पद्धत असते का म्हणले कुठलं दरबाराची. शुगर असलेल्या माणसाचं तर अजून त्याच्याहून जास्त अवघड, एका जागी बसून 8-9 तास बसायचं म्हणल्यावर. मग मी त्यांना म्हणायचं की बाबा ही 9 तास का गेले, तर साध्या गोष्टी पण लोक माझ्या पुढे आणून सांगायला लागलेत म्हणून 9 तास तुमचे गेले. हीच कामं जर तुम्ही केली स्वतःहून तर ही
कदाचित समस्या आपल्याकडे येणार नाही ना आपल्याला विनाकारण वेळ तिथं घालवावा लागणार नाही. मग अशा पद्धतीनं पण बऱ्याचशा कामाचा उरक त्या 2009 ते 14च्या काळात झाला. पण एक सांगतो की राजकारणात इतकं निश्चित असते की 5 वर्ष तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असलं तरी निवडणुकीच्या दरम्यान नेमकी राजकीय परिस्थिती काय तयार होती ह्याच्यावरच तुमचं निवडून यायचं आणि न निवडून यायचं गणित अवलंबून असते. कारण अचानक कुठला मुद्दा कधी उपस्थित होईल आणि ती मुद्दा तुमच्या बाजूनं जाईल का तुमच्या विरोधात जाईल हे तुम्ही ठरवू शकत नाही. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की 9 ते 14 सुद्धा मी अतिशय मन लावून प्रामाणिकपणे काम केलं होतं. इतका फरक होता माझा की एखादं काम नाही झालं की मी अधिकाऱ्याला मग काय सोडलीच नव्हती, त्याची काय खैरच नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये बी एक प्रकारची निगेटिव्हिटी असायची की आम्हाला लईच बोलते ही ती तयारच होते. म्हणजे अक्षरशः काय काय अधिकाऱ्यांनी तर 2014च्या निवडणुकीत पदरचे पैसे खर्चून माझ्या विरोधात प्रचार केला असेल. म्हणजे त्या टोकापर्यंत निगेटिव्हिटी जायची. पण शेवटी मी बोलत होतो ती सामान्य माणसाच्या कामासाठी बोलत होतो, त्याचं काम व्हावं ही भावना होती. आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एखादं काम एखाद्या अधिकाऱ्याला एक वेळेस सांगितलं आणि तेच काम जर वारंवार सांगायची पाळी येत असेल तर कुठल्याही माणसाचा त्रागावणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. मला वाटते तशी सुरुवात होती. आता नवीन पहिला खेळाडू म्हणल्यावर थोडी सुरुवात अडकळत होतच असते माणसाची. पण जितकं चांगलं करता येईल तेवढं 5 वर्षात केलं. पण दुर्दैवानं 2009 ते 14च्या पुढचा जर तुम्ही विषय बघितला तर 14च्या निवडणुकीत नेमकी भाजपची नामची युती शेवटचे फॉर्म भरायला शेवटचा दिवस बाकी असताना 1 दिवस आधी तुटली. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते वेगळे लढले, म्हणजे भाजप वेगळं लढलं, सेना वेगळं लढलं आणि लढून झाला. मला वाटतं 8-9 हजार मताचा डिफरन्स, म्हणजे मला कमी मतं पडली त्यावेळेस सुद्धा. आणि मग मला वाटते 14 ते 19चा काळ ती बरंचसं काय शिकवणारा होता. माणसाला म्हणतात की फक्त जसं विजय शिकवत नाही तसं पराजय बी शिकवते. ते 9 ते म्हणजे 14 ते 19च्या काळात सुद्धा बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं की बाबा आपण आमदार म्हणून पदावर असताना प्रत्येक व्यक्तीचं आपल्याकडे बघणं बोलणं कसं असतंय, अधिकाऱ्याचं बघणं बोलणं कसं असतंय. आणि ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करत नाहीत, एक सामान्य माणूस म्हणून जगतो, त्यावेळेस आपल्याकडे बघायचं बोलायचं कशी पद्धत असते. ह्या दोन्ही गोष्टीचा डिफरन्स मला बघायला मिळाला. एवढं आहे की काम मात्र मी कधी सोडलं नाही. कदाचित 14 ते 19 म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा रिझल्ट ज्या दिवशी होता विधानसभेचा त्या दिवशी गफारबाई म्हणून आपली ते सिमेंटचे व्यापारी आहेत बघा, त्यांचं लग्न होतं आणि नेमकं रिझल्टच्या दिवशीच लग्न होतं ते. तर त्यांनी मला म्हणली दादा आता निकालाच्या दिवशीच लग्न आहे. म्हणलं तुम्ही काळजी करू नका गफारबाई, मी येतो. म्हणलं निकाल काय का लागेना, म्हणलं येतो म्हणलं मी लग्नाला. आणि मी पडलेलो होतो, पराभूत झालतो. 9,000 मतं मला कमी पडली होती विधानसभेला. पण तरी सुद्धा त्या लग्नाला मी 4 वाजताच्या का 4:30 वाजताच्या लग्नाला मी गेलो होतो. म्हणजे मी हाताशून बसलो नाही कधी की आता चला पराभव झाला ना आता काय करायचं. मी म्हणजे अगदी पराभव झाल्याचे म्हणजे मतमोजणीतनं बाहेर आलो की मी लगेच माझं काम चालू केलं होतं. 14 ते 19 मध्ये बी त्याच पद्धतीनं काम करत राहिलो. थोडं आपलं आत्मचिंतन बी केलं की बाबा आपण आपल्या स्वतःत काय सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा एखाद्या कामासाठी अधिकाऱ्याला किती टोकापर्यंत जाऊन चिडणं अपेक्षित आहे. कारण त्याचा फटका बसाच होता ना. कदाचित अधिकाऱ्यानं जर गोड बोलून काम केलं असतं तर मला वाटतं ती 8-9 हजार मतं सुद्धा कव्हर झाली असती. कारण 9,000 मतं म्हणलं तर राजभावती 4,000-4,500 मताच्याच फरकात राहते. तर पण मग तिथून माझ्यात स्वतःत सुद्धा सुधारणा करून घेतली की बाबा काम करत असताना. आणि लोक इतकी हुशार असते ती त्यांच्या इतकं म्हणजे आपण म्हणतो का नाही त्याचं काम असते. आता माझं आता सुद्धा सांगतो, आता मी आहेत कैलास पाटील, आम्ही सगळेजण काम करतोय. तर कैलास दादाला एकदा काम सांगणार, पुन्हा मला एकदा सांगणार आणि पुन्हा म्हणणार तर तुमच्या भाषेत बोला हो. त्याची इच्छा अशी असते की त्याच्यावर पण आपण त्याचा जाळच करावा त्याचा. आता ही 9 ते 14 माहित नव्हतं तर ती जाळच करायचा मी त्याच्यावर. म्हणजे माणूस काम घेऊन आला की अधिकारी 100% चूक आणि माणूसच बरोबर. आणि मी त्याचंच ऐकायचं, त्या अधिकाऱ्याचं काय ऐकून घेत नव्हतं, त्यालाच बोलायचं, फड 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 बोलायचं. त्याच्यामुळं आता मात्र मी शिकलो की बाबा ही कधी कधी अधिकाऱ्याचं त्याचं बी काहीतरी दुखणं असते ना, अधिकाऱ्याच्या अंगावर कसं खासदाराला घातलं आमदाराला घातलं ह्याचा एक आनंद त्याला असतंय. अशा एक भावनेतनं काही सगळेच नाहीत, पण जिथं अन्याय होतोय तिथं आज बी चुकत नाही मी बोलायला. आणि जिथं समजा काही इंटेन्शन नकोन करायला लागलं तर तेवढं मात्र थोडं समजून घेऊन किंवा दोन्ही बाजू आपण ऐकून घेतल्या पाहिजेत. कधी काम करत असताना जनक समस्या सांगते त्याची बाजू ऐकून घेणं अपेक्षित आहे ना, अधिकारी का काम करत नाही त्याची बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं ही 2 गोष्टी मला जयाच्या आणि पराजयाच्या काळात शिकायला मिळाल्या, ज्याचा फायदा मला सगळ्यात जास्त मला वाटतं 19 ते 24च्या टर्मला झाला. आणि मी त्या दोन्ही गोष्टीचं अवलोकन करून
काम करत गेलो. आज 19 ते 24च्या दरम्यान मात्र मला 100% कॉन्फिडन्स होता पहिल्या दिवसापासून, कारण मी डे 1 पासनं लोकांच्या संपर्कात होतो. कोरोना आलो म्हणून मी काय घरी बसलो नाही किंवा कोरोनात आपण कसं बाहेर पडायचं म्हणून बसलो नाही. त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती. आणि मग प्रत्येक गावात जाणं, आणि सहसा राजकारणी माणसं काम करत असताना मी एक बघितलं की त्याचं एक PR असते, त्याची एक प्रमोशनची एक एजन्सी असते, मग त्याची इमेज बिल्डिंगची एक पद्धत असते, मग त्याच्यासाठी काय काय करायचं ह्याच्यासाठी सुचवणारे काही आजूबाजूचे काय म्हणायचं त्याला मार्गदर्शक तत्वात लोक असते. ते मला वाटतं ह्या भानगडीत मी कधी पडलो नाही. मी कायमस्वरूपी एक काम करत गेलो की आलेलं काम आपलं आहे आणि आपण ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, कारण ती माणूस अपेक्षेनं आलाय की बाबा ही अडचण माझा लोकप्रतिनिधी दूर करेल. मला वाटतं ह्या पद्धतीनं डे 1 पासून कामाला सुरुवात केली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की एका माणसाचं काम झालं तर एका माणसानं त्या गावातल्या 10 माणसाला सांगायला सुरुवात केली. मग 10 माणसं माझ्याकडे यायला चालू झाली. मग 10 माणसांनी 100 माणसाला सांगायला चालू केलं, 100 माणसांनी 1000 माणसाला सांगा, म्हणजे ती मल्टिप्लिकेशनमध्येच वाढत गेलं. तसा कामाचा व्याप वाढत गेला. सुरुवातीला 9 ते 14च्या काळात मी आणि संतोष दोघच जण असायचे, म्हणजे एक खांबीस्तंभ असल्यासारखं असायचं म्हणायचे. काय जी पडेल ते आम्ही दोघांनीच करायचं, काय जी लागेल ते आम्ही दोघांनीच म्हणजे पण करायचं. त्याच्यात काय झालं, आम्हाला काम करायची सवय लागली, म्हणजे इतकी काम करायची सवय लागली की म्हणजे आता किती लोड पडला तर काहीच वाटत नाही त्याचं, चला म्हणजे यूज टू झाल्यासारखं केलेलं आहे आपण. मग मात्र लोकसभेच्या काळात मात्र थोडी त्यात बदल केला आम्ही, की म्हणलं एका विधानसभेचं काम बघणं आणि 6 विधानसभेचं काम बघणं फरक आहे. मग आम्ही बॅक ऑफिस तयार केलं. फक्त आता त्यात कमी होती माणसं. तुम्हाला लगेच आज तुम्ही ॲडव्हर्टाईज केली तर उद्या कामाला 100 माणसं येणार आहे ती, पण प्रामाणिकपणे काम करणार त्यातली 5 ते म्हणजे मी तर म्हणतो 1-2च निघतील 100 मधली की जी बाय हार्ट काम करू शकते. पण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सगळी म्हणजे बालाजी सावंत असेल, पुन्हा बाकीची सगळी एक बरीचशी टीम आमची पुन्हा जुळत गेली. मुन्ना तुमचा असेल, तिकडचे मामा आहेत ह्याचे उमरग्याकडे काम करणारे, इकडचं विकास पवार म्हणून बार्शीतला एक पोरगा आहे. पण एक त्यांना सवय कशी कुठून सुरुवात झाली की बाबा मी स्वतः खासदार असताना एखादं काम माझ्याकडे जर आलं तर मी त्याचा पाठपुरावा इतक्या हे न करतो की बाबा असं नाही की काहीतरी काम सांगितले बघू, सांगितले अधिकाऱ्याला होईल बघल, असं नसायचं. साधं जरी काम सांगितलं तर मी तिथंच ताबडतोब, समजा तहसीलदारकडे असेल तर तहसीलदारला कॉन्फरन्सवर घेणं, त्याचं काय जे काम असेल ते त्याचं काम मार्गी लावून देणं. मग ही कामाची पद्धत, संतोषची कामाची पद्धत ही बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे अनुकरण केलं त्याचं. आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे जेवढा बी स्टाफ आहे, एक पण पोरगा असा नाही की काम सांगितले बघू काय होईल ते होईल असं काहीच नाही. प्रत्येक जण तितक्याच ताकदीनं की आपल्या घरातलं माणूस जेव्हा काम सांगते किंवा आपलं स्वतःचं जेवढं काम असतंय त्या कामाला जितक्या ताकदीनं आपण फेस करतो तितक्याच ताकदीनं त्या जरी माणसाचं काम असतं तर तेवढ्याच ताकदीनं आम्ही फेस करतो आणि त्याचं सोल्युशन त्या माणसाला द्यायचं प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि मग अशा पद्धतीनं पूर्ण मला वाटतं 19 ते 24च्या दरम्यान जी आमची सगळी काम करणारी टीम तयार झाली. पुन्हा ह्या टीमचा कॉन्फरन्स कॉल बी असते किंवा तुम्हाला दिवसाचे किती फोन आले. सुरुवातीला तुम्हाला सांगतो 10 फोन 12 फोन यायचे म्हणजे नवीन पोरांना. पुन्हा त्या फोनची संख्या हळूहळू आमची वाढत गेली. मग 100 फोनवर गेले, पुन्हा 200 300 असे वाढत गेले. पण आम्ही त्याचं ठेवतो रेकॉर्ड की बाबा काय काम, कुठल्या माणसानं आपल्याला काय काम सांगितलं होतं आणि त्याचं काम झालंय किंवा झालं नाही. ह्या पद्धतीचं सकाळी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्याचं आमचं म्हणजे माझ्यासहित त्याला जवळपास आमचा 1-1.5 तास रोजचा जायचा. पण अशी शिस्त लावून त्या पद्धतीनं कामं करत गेलो. ह्याचा फायदा असा झाला की सामान्य लोकप्रचारक झाले. आणि सहसा आता तुम्ही खासदार जर बघितले माझ्या पूर्वीचे, मी नावं ठेवीत नाही कुणाला पाठक साहेब, पण खरंच एका खासदाराला एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं फार कठीण काम आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण संपर्क तर ठेवलाच, कोरोनातही ठेवला, कोरोनाच्या नंतरही ठेवला. आज सुद्धा आता उद्या 16 तारीख लग्नाची आहे, तर जेवढे लग्न आहेत मतदारसंघातले तेवढे सगळ्या लग्नाचा डाटा येते, एक रूट तयार होते किंवा मॅक्झिमम लग्न आपल्याला कुठल्या रूटवर आपले होऊ शकतात. मग समजा कधी 40 पत्रिका, कधी 45, म्हणजे अगदी 99 पत्रिकेपर्यंत गेलोय. हायस्ट 99, 100च्या पुढे अजून कधी क्रॉस झाला नाही, पण 99 पत्रिकापर्यंतचं निरोप मला एका दिवसाचे आलेले. आणि त्याच्यातले सुद्धा मॅक्झिमम 35-40. आणि लग्न करायची पद्धत अशी की बाबा सकाळपासून काही मग जास्त लग्न असते तर हळदीला बी काही दिवशी म्हणजे एक रूट हळदीचा रात्रीचा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अशी लग्न ठेवायचे. म्हणजे रूट असा तयार करायचा की जिथं मुलाचं लग्न आहे म्हणजे मुलाचं लग्न तिथंच राहते ना. समजा लग्न बी लागलं, नवरा नवरी बी गेले तर तुमचे घरात आपली भेट होती त्यांच्या.
मग असे रूट तयार करायचा आणि मग त्या पद्धतीनं भेटी देत चालायचं. 2 मिनटं जरी जाऊन भेटलो तरी एक त्या माणसाची आपल्याबद्दल आपुलकी तयार होती, एक आपलेपणाचा भाव तयार होते. मग अशा पद्धतीनं संपर्क करत 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 मला वाटते 19 ते 24मध्ये एक अजून सुधारणा केली. मला वाटतं ती की मी आधी काय व्हायचं, लोकांचा संपर्क, लोकांची कामं एवढ्यापुरतंच मर्यादित राहायचं. आणि मग जी कॉन्क्रीट कामं आहेत तुमची समजा की जी की तुम्ही एक लोकप्रतिनिधी या नात्यानं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं करणं अपेक्षित आहे. जसं की आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय होता की जो करणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठी मग आठवड्यातले 2 दिवस द्यायला सुरुवात केली, कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेस मी, आमदार कैलास पाटील, आम्ही 2 जण पण मला वाटते मंगळवार, बुधवार, गुरुवार 2 ते 3 दिवस आम्ही मुंबईत थांबायचं कंटिन्यू. आणि मग तिथं थांबून त्या कामाचा पाठपुरावा करायचा. मेडिकल कॉलेजचं बऱ्याचशा त्याला सुद्धा अडथळे होते. आता त्या अडथळ्याच्या शर्यतीबद्दल मी बोलत नाही, पण त्या सगळ्या शर्यती पार करून ज्यावेळेस मंजुरी आली आणि ज्यावेळेस कॉलेज प्रत्यक्षात आपल्या धाराशिवमध्ये तयार झालं, तर त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या आपल्या मनाला असतंय. आणि मग धाराशिवचं मेडिकल कॉलेजचं काम असेल, आपला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता. तर आता आज काय निवडणूक संपली समजा, आता काय पॉलिटिकल कोण बोलणार नाही. मी बोललो म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे, मी निवडणूक असो किंवा नसो, जी वस्तुस्थिती आहे, जी फॅक्ट आहे, तीच मी कायमस्वरूपी मांडली. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात जरी बोलत असाल आणि निवडणूक संपल्यावर जर वेगळं बोलत असाल, तर त्याच्यात तुमचा डिफरन्स आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लगेच पकडला जात आहे, तुम्ही लगेच सापडतं ते. त्यामुळं एक मात्र पक्का आहे की जे बोललो, आधीही तीच बोललो, नंतरही तीच बोललो आणि आज पण तीच बोलतो. त्यावेळेस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपली भानगड अशी होती की तरतूद व्हायची, म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद शासन करत होतं, पण जी कामं करणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळं आपलं पाणी इथपर्यंत पोहोचणार आहे. आता जसं की तुमचं धाटणीचा बॅरेज आहे, बांधून त्याला मला वाटतं 10-15 वर्ष झाले असतील. आता नारिकर साहेबांना माहीत असेल, तुमचा इथला तुळजापूरचा रामदारा तलाव, ती सुद्धा 10-15 वर्ष झाला असेल बांधून. पण धाटणीच्या बॅरेज पासून ते रामदारा तलावपर्यंत ही जी काम आहेत त्याला मात्र प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं. म्हणजे एक पद्धतीनं ताट वाढलंय पण हातानं जेवायचं नाही, अशा पद्धतीचं एक आट टाकून शासनानं ठेवली होती, ज्याच्यामुळे ही कामच करता येत नव्हती. तर आमदार कैलास पाटील आणि आम्ही पहिल्यांदा तो प्राधान्यक्रम बदलला आणि तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा जी साठवण तलाव आहे तिथपर्यंत ती प्राधान्यक्रम आम्ही ठरवला. त्याच्यासाठी लागणारी जी, कारण 3 पद्धतीनं कामं चालते, ती एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं वेगळं असतंय, इलेक्ट्रिकलचं वेगळं असतंय आणि सिव्हिलचं वेगळं असतंय. तिन्हीची इस्टिमेट तयार करणं, तिन्हीचं सगळं तयार करणं. त्याला मी विचारलं होतं इंजिनियरला साधारणतः किती काळ लागेल, ती मला 1.5-2 वर्ष तर सहज जातील, पण ती काम आम्ही साधारणतः 3 ते 4 महिन्यात, मी कैलास दादा, आम्ही काय करायचं कंटिन्यू, आता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळं त्याचं फॉलोअप आम्हाला घेणं सोपं पडलं, त्याचे इस्टिमेट तयार करणं सोपं पडलं. इस्टिमेट तयार केले, ती कामं प्राधान्यक्रमात घेतली, कारण जोपर्यंत रामदारा तलावापर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत पुढचं कामच तुमचं प्रोग्रेस होणार नाही. आणि मग प्राधान्यक्रमात घेतलं गेलं. त्याचा GR जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला, पण दुर्दैवानं 2.5 वर्षातच पुन्हा गुवाहाटी मार्गे, आपलं काय सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला आमचं पुन्हा. पण असो, जरी ती तसं झालं असं तर आम्ही त्याचा पाठपुरावा मात्र सोडला नाही, पण उशीर मात्र 100% लागला. कारण ज्या पद्धतीने इस्टिमेट करायला 1.5 वर्षाचा कालावधी लागला असता ते आम्ही 6 महिन्यात करून घेतलं होतं. तर टेंडर सुद्धा काढून त्याचं काम प्रोग्रेस करून आमची अपेक्षा होती की 2024च्या महिन्यात आपल्याला ती पाणी रामदारा तलावापर्यंत आणून टाकायचं. ह्या भूमिकेतनं मी कैलास दादा आम्ही दोघंही त्या कामाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठपुरावा करत होतो. आणि आता थोडंसं सरकार बदलल्याच्या नंतर थोडं सवतीच्या लेकरावानी वागवायचा प्रकार असतंय, ती काय वागणं झालं, पण शेवटी पाणी आलं पाहिजे पाणीपर्यंत, म्हणजे ही भूमिका होती. त्याच्यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या काळात केले. फक्त पहिल्या टर्ममध्ये ह्या टर्ममध्ये एवढाच फरक आहे की कॉन्क्रीट कामं करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पावलं उचलली. RDSSची योजना आहे तुमची, कारण लाईटच्या अडचणी यायला. आता लाईटच्या अडचण नुसतं आम्ही डीपी किती जर इथं DPDCला तरतूद केली तर त्याचं सोल्युशन मिळणार नव्हतं. त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्याचं वाढवणं गरजेचं होतं आणि ती वाढवायचं असेल तर त्याला भरीव निधीची गरज होती. तर 1303 कोटी रुपयाची तरतूद RDSSच्या माध्यमातून तयार करणं असो. पुन्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट, सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग, ह्याच्या प्रोसिडिंग सुद्धा आहेत. आता ही थोडंफार ही वर्किंग मला कैलास दादामुळे मी थोडं लक्षात आलं बरं का, की यार आपण नुसतं गदे काम करून उपयोग नाही, लोकांना कॉन्क्रीट काम करणं सुद्धा म्हणजे आपण केलेलं काम पण लोकांकडे जाता आलं पाहिजे, ते दाखवता. कारण
कसं असते राजकीय काम म्हणजे ती श्रेय घ्यायची कुतरवड लागलेली असते. आणि माझं काय व्हायचं, काम करायचं पण त्याचं कधी काय म्हणायचं रेकॉर्ड ठेवायचं नाही, काय नाही. मग तिथून मात्र मी हुशार झालो. मला वाटते सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाच्या प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग आज कलेक्टर ऑफिसकडे आहे. किंवा काय अडचण आली होती, काय करायचंय आणि काय केलं, त्याच्यात खासदाराच्या निर्देश आहेत, त्याच्यात कलेक्टरचे निर्देश आहेत, अडचण काय आली त्याचे रेकॉर्ड आहेत. आणि प्रत्येक महिन्याला बैठक घेतली आपण, कारण महसूलचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी असा एकत्रित आपली ती बैठक चालायची. ती काम त्याला सुद्धा जी गती मिळाली त्याच्यात 100% ह्या बैठकीचा वाटा आहे. विभागीय बैठका असतील तिथंही तेवढ्या वेळ द्यायचं, तिथंही त्याचं कामाचं आउटपुट काढून घ्यायचं. पुन्हा विम्यासारखा प्रश्न आला, विम्याच्या बाबतीत आता खरं सांगतो, खरंच ही प्रधानमंत्री फसल विमा योजना का नाही ही नुसती कंपनी धार्जिनच आहे. कारण त्याचं जी सगळं तुमचं ही काढलेलं आहे का काय म्हणायचं करार जो झालाय केंद्र सरकारमध्ये आणि विमा कंपन्यामध्ये, त्याच्यात जेवढे अटी शर्ती नियम आहेत ती सगळे कंपनीला कसं बेनिफिट होईल अशाच पद्धतीचे आहेत. आणि त्याचा जर आपण मागोवा घेतला की आजपर्यंत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्या दिवसापासून कंपनीनं प्रीमियम घेतलं किती आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं क्लेम सेटल केले किती, ह्याचा जर मागोवा घेतला तर कंपन्या मला वाटते 5-5, 10-10 हजार कोटीच्या नफ्यात असलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. मला वाटते ह्या योजनेचा सरकारनं बदल केला पाहिजे. ह्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना आम्ही ते 80-110चं लिमिट आणलं होतं. म्हणजे कंपनीला प्रॉफिट कमवायला बी लिमिट आणि नुकसान भरपाई द्यायला बी लिमिट, एक प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालायचं काम. म्हणजे 100 बीड पॅटर्न ज्याला म्हणतो का आपण, त्याचं पर्च्युएशन सुद्धा कैलासदादांनी आम्ही केलं होतं, त्याच्यात बसवायचं आम्ही केलं होतं. पण शेवटी कसं असतं ती सरकार काय म्हणायचं सत्तेपुढे शांतून काही चालत नाही, त्यामुळे ती रिवाडायचं काम चालू होते. आता सुद्धा बघा तुम्ही काहीच ती परिपत्रक काढायचं गरज नाही, पण कंपनीला फायदा होतोय म्हणून परिपत्रक केंद्र सरकारनं काढले ऐन निवडणुकीत बरं का. वरकर्मी दिसताना असं दिसतंय की सामूहिक नुकसान झालंय असं गृहीत धरून तुम्ही नुकसान भरपाई द्या, पण त्याच्यासाठी जी सूत्र वापरलंय त्या सूत्रानुसार परिस्थिती अशी येणार आहे की जी तुम्हाला अग्रिम मिळालाय 5,000 रुपये म्हणजे हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे जो काय मिळालाय त्या अग्रिम मधलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यावे लागतील कंपनीला त्या सूत्रानुसार, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा ज्या खोट्या मारायचे प्रकार होतात का म्हणजे ते खरंच दुर्दैवी आहेत. मला वाटतं अशा बारीक गोष्टीकडे सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि मला अडचण मोठी काही ती सांगतो आता, धाराशिवचा एक जिल्हा, पुन्हा तुमचं लातूर, सोलापूर, त्याला खंडपीठ येतंय मुंबईचं, ह्याला खंडपीठ येतंय संभाजीनगरचं, लातूरचं ह्याचं भागतंय. मग आता ते तिन्ही पातळीवर लढायला सुरुवात केली आम्ही. आता नेमकं काय व्हायचं, धाराशिवचा विषय व्हायचा आणि मग त्या पद्धतीनं बार्शीमध्ये इम्प्लिमेंटेशन करायला थोडंसं अडचणीचं असायचं, पण ती सुद्धा करायला आम्ही हळूहळू सुरुवात केली, ज्याचा फायदा बी झाला. मला वाटतं बार्शीकर सुद्धा मान्य करतील की विमा कधी पूर्वी मिळत त्यांना, म्हणजे विम्याचं नाव आमचं काय म्हणजे पाठक साहेब सुद्धा सांगते माहितीच नव्हतं त्यांना विमा अनुदान असलं काय भानगड आहे, सारखीच आहे. तर त्यांना सुद्धा ती मिळायला आता सुरुवात झाली. आणि मला एक वाटतंय की सरकार नावाच्या यंत्रणेनं आपण राबवलेल्या योजनेचा आपण सुद्धा मागोवा घेणं अपेक्षित आहे ना, की आपण योजना आणली पण त्या योजनेचा बेनिफिट जर कंपन्यांनाच होत असेल तर त्याच्यात सुधारणा करणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे ना. सरकारमध्ये जे बसलेले प्रमुख लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे ती. असं नाही की बाबा चाललंय चलत राहायचं, असं नाही ना. हजारो कोटी रुपये कंपन्या नफा कमवतात आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही जर तोंडाला पानं पुसत असाल तर मला वाटतं ती सुद्धा योग्य नाही. तिथं सुद्धा त्याचं अवलोकन व्हायला पाहिजे. हा एवढं मात्र आहे की मागच्या 19 ते 24 मध्ये असं होतं, हम करे सो कायदा, पाशवी बहुमत होतं, व्हायचं बहुमत, आमचं मतदान सुद्धा मागायचा काही विषय नसायचा, निघाली पुढं. पण आता मात्र मला वाटतं की आता पहिलं अधिवेशन येणार आहे, आता एक सक्षम विरोधी पक्ष मला वाटतं तिथं आहे आणि लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. विरोधी पक्ष जर नसेल आणि निरंकुश सत्ता असेल तर मला वाटतं कुठल्याही जनतेचं त्याच्यातनं भलं होऊ शकत नाही. निरंकुश सत्तेचं रूपांतर पुन्हा कशात होत आहे म्हणजे माणसाच्या डोक्यात कशी हवा जाती ती मला वाटतं अख्ख्या देशानं अनुभवलेली आहे. फक्त देशानं नाही, जागतिक पातळीवर सुद्धा जर आपण अनेक उदाहरणं घेता येईल, रशियासारख्या देशाचं उदाहरण घेता येईल, चीनसारख्या देशाचं उदाहरण घेता येईल. आता त्याच्यातनं फायदा होतोय का नुकसान होतंय, आता तिथं लोकशाहीचं अस्तित्वात नसल्यामुळं आपल्याला ते अवलोकन करता येणार नाही. पण मला वाटते देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना काही सहजासहजी कुणालाच मिळालेलं नाही. अनेक लोकांनी हौतात्म्य पत्करलंय, अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली आणि फार कष्टातनं हे स्वातंत्र्य मिळालंय. मला वाटते देश ती स्वातंत्र्य टिकवण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे मला वाटतं ह्यावेळेसच्या निकालावरनं बऱ्यापैकी सगळ्याला अंदाज आला असेल. आणि हिथं कोणच बालिकेला नाही, हिथं कोणच देव नाही,
पुन्हा असं समजायचं कारण नाही की मी आलो म्हणजे लोकांना गृहीत धरून कुणालाही राजकारण करता येणं शक्य नाही. तिची एक चुणूक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दाखवली. मला वाटतंय ह्याच मी स्वतः काम करताना तर मी कधी असं माझ्या डोक्यात म्हणजे एकदा आमदार झाल्यावर ती थोडं हवेत चालायला चालू करते, दुसऱ्यांदा झाल्यावर तर पुन्हा त्याचं पाय टेकतच नाही, आणि तिसऱ्यांदाचं तर का पुन्हा विषयच नाही. त्याला वाटतं हे काय आपलंच आहे सगळं. पण ती कधी हवा कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डोक्यात न जाऊ देता मला वाटतं जमिनीवर राहून जमिनीवरच्या लोकांसाठी जर काम केलं तर 100% ते फलदायी असते. खरं महेश सर आता काही एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझं सांगत बसतो तर आपला दिवस इथंच जायचा. त्यामुळं फक्त काही प्रामुख्यानं आलेले अनुभव तुम्हाला सांगितले. अजून एक, आपण आश्वासन देताना सुद्धा जी होईल ती सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काय असतं, निवडणूक आली का आता माझ्याकडे सुद्धा बरीच ही तुम्ही बघा गावात जाऊ द्यात पुढारी निवडणुकीच्या टायमाला त्याला गावकर म्हणणं पाऊस देतो, आबाळ लगेच आणतो, समुद्र आहे आता उद्या तू बुटीतून फिरायला चालू करू, आपण डोंगर तयारच करतो. हे असं असतंय. मला वाटतं तिथं आपण वाचलं पाहिजे. जी करणं शक्य आहे तीच आपण बोललं पाहिजे, आणि जी बोललंय मग तिथं जीवाचं रान करून ते पार पाडलं पाहिजे. मला वाटतं ह्याच्या बाबतीत थोडं काय मी अजून नेते मंडळीचा बराच अभ्यास केलाय की 40-40 वर्षी एकच सांगते ती, आणि तू लोकांना वाटतं ती फार सोफिस्टिकेटेड आहे, विजन फार त्यांचं प्रगल्भ आहे. असं विजन प्रगल्भ नुसतं सांगण्यानं होत नसतंय. आपण प्रत्यक्षात करतो किती, काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष असतंय. पण जर वेळेस लोकांना मूर्खात काढायचा उद्योग जे असते ती फार काळ काय चलत नाही. त्यामुळे लोकांना जे करणं शक्य आहे तेच आपण सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच पुढे गेलं पाहिजे. आता मागच्या वेळेस सुद्धा मी मोठ्या ह्याच्यात दिलं तर 10,000 किती रोजगार तयार करणार कॉन्फिडन्स, पण ती 10,000 रोजगार तयार करायला काय करावं लागतं ती पुन्हा लक्षात आलं की ती 10,000 रोजगार तयार करणं म्हणजे नुसतं भाषण करून जमत नव्हतं बाबा. त्यासाठी प्रयत्न केले मी राजू सांगतो की अरविंद सावंत साहेब आपले अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेस. तुमचं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता ती, आणि तिथं मी त्यांना म्हणलं होतं की साहेब आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे ज्या उद्योगाला पाणी लागणार नाही असा जर व्यवसाय तुम्ही आमच्याकडे आणला तर ती चालू शकते. त्या दृष्टीने बरंचसं पुढे बी गेलो होतो. पण पुन्हा महाविकास आघाडी झालं, तिथं दिला राजीनामा, ती बी गेलं सगळं गबाळ गुंडाळून पुन्हा. आणि पुन्हा मग त्याचं मात्र ज्या पद्धतीनं फॉलोअप म्हणणं किंवा आपल्या हक्काचा मिनिस्टर असणं आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणं, आणि परत अपरिचयाचा मिनिस्टर येणं आणि मग त्याच्याकडनं काम करून घेणं, त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याला मर्यादा पडतात. आणि आत्ताच्या राजकारणात काय झालंय, सत्ताधारी पक्ष म्हणजे इतका आपण म्हणजे ती डोक्यात गेलंय सगळ्याच्या की ती सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असेल तर त्याच्या मतदारसंघात निधी द्यायचा, विरोधी पक्षाचा असला भले संविधानिक पद असलं तर त्याला मात्र उगा आपलं सौदीच्या लेकरांनी त्याला वागवायचं, आपलं जसं असेल तसं बघ तुझं. आणि आत्ताच्या सुद्धा तुमच्या ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मला वाटतं प्रत्यक्षात असं नसायला पाहिजे. ठीक आहे, एक 70% 80% तुम्ही त्यांना द्या, आम्हाला 50-60% द्या, 10-20%चा फरक आपण समजून शकतो, पण निवड काहीच द्यायचं नाही आणि दुसऱ्या ह्याला भरभरून द्यायचं. मला वाटतं ही वागणं सत्ताधारी लोकांचं सुद्धा योग्य नाही. कुणाची काय सत्ता असं ना, कारण कायम कोणच सत्तेत राहत नसते आणि कायम कोणच विरोधात राहत नसतं. ही प्रोसेस अखंड निरंतर चालत असते. तर त्याही पद्धतीचं गोष्टी मला वाटतं सुधारणा असणं अपेक्षित आहे. एवढं मात्र आहे, लोकप्रतिनिधी ही पद अतिशय जबाबदारीचं आहे. त्या लोकांचं 5 वर्षाचं भवितव्य आपल्याकडे असतंय. आता मी एक प्रोजेक्टचा फक्त अभ्यास केला, आता ही सुरत चेन्नईचा, म्हणजे त्याच्यात किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, किती लोकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तुमचं. परत आपल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघणं गरजेचं आहे की बाबा माझी जमीन चालली स्वतःची आणि त्याला मिळणारा रेट आणि त्या माणसाला मिळणारा रेट, मला वाटतं तिथं आपण त्याची किरकिर म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला तिथं ठेवून त्या ठिकाणी ठेवून त्याचा विचार करून आपण त्याच्यातनं सोल्युशन काढणं अपेक्षित आहे. ज्याच्यामुळं आपण बघितलं असं रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा बराचसा संघर्ष झाला. पाठक साहेब तिथं कधी कधी आमच्या अंगावर मिळालं की ह्यांना प्रोजेक्ट होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी कुठाना काढायला लागलेत, पण तशी भावना आमची अजिबात नव्हती. आमची भावना इतकीच होती की थेट खरेदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रेल्वे मार्गाचं जर भूसंपादन झालं असेल आणि त्या शेतकऱ्याला जर 5 पट मोबदला मिळाला असेल तर मग आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय घोडा मारलंय की तुम्ही ते चौपटीनं आणि कंपल्सरी ॲक्विजिशननं जी की प्रोसेस तुम्ही थेट खरेदीनं सुरुवातीपासून अंमलबजावणी केली ती तुम्ही अचानकच प्रोसेस बदलली आणि ह्या पद्धतीनं ती घेतली. त्यामुळं शेतकऱ्याचं जिथं नुकसान होतंय त्याच्या बाबतीत मात्र आपण लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं आम्ही जागरूक बी राहिलो, त्याच्यासाठी आवाज बी उठवला, जिथं जिथं काम करणं अपेक्षित आहे तेही केलं.
काही लोकांना कोर्टातही पाठवलं, कोर्टाच्या माध्यमातून त्याचे काही निवाडे आले. मला वाटतं त्याचा फायदा आपल्या लोकांना भवितव्यावर किंवा भविष्यावर त्यांना मिळणाऱ्या पैशाच्या बाबतीत, मोबदल्याच्या बाबतीत निश्चितपणे होणार आहे. अजून एक गोष्ट मला सारखी लक्षात येते की आपल्याकडे कृष्णा मराठवाड्याची कामं चालू आहेत. लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्यात, 10-10, 15-15 वर्ष झालं तरी त्याचे पैसे मिळत नाही. तर ती सुद्धा आता म्हणजे वॉर फुटिंगवरच की बाबा त्याच्यात सुद्धा प्रोसेस आहे. ती चेन आहे एक तयार केलेली, जी माणूस विशिष्ट काही प्रकारचं त्यांना निवड दाखवल, त्याच माणसाचं कागद घ्यायचा, त्याच माणसाचा कागद पळवायचा, त्याच माणसाची मागणी मंत्रालयातून करायची, त्याच माणसाला मंत्रालयातून पैसे द्यायचे आणि त्याचे पैसे काढून द्यायचे. मी आता काही प्रकरणं धक्कादायक आहेत की लँड ॲक्विजिशन उशिरा झालेला असताना बी त्याचा मोबदला मिळाला आहे, पण आधीच्या लोकांचे पैसे अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. मला वाटतं ह्या सुद्धा काही गंभीर बाबी आहेत. मग आता ती घ्यायला हातावरच घेतलंय ती सगळं, म्हणजे पूर्ण तिची लिस्टच तयार करायची की जिल्ह्यात जेवढ्या प्रकल्प शासनाचे राबलेत आणि ते प्रकल्प राबल्याच्या नंतर जी जमिनीचं अधिग्रहण झालंय त्याच्या उतरत्या क्रमानं किंवा हे जर अधिग्रहण 15 वर्षापूर्वी झालंय ह्याला मोबदला मिळाला का नाही, टॅब्युलर फॉर्ममध्येच तयार करायचं आणि मग त्या संबंधित विभागाला क्वेश्चनिंग करायची की काय जर राहिलं. मला वाटतं त्या पद्धतीने गेल्याशिवाय काही ही काम हातावेगळं होणार नाही. प्रश्न असेल तर काय प्रश्न आणखी तुम्हाला आता निवडणुकीमध्ये काय काय मुद्दे जे तुम्ही लोकांना आश्वासन दिले की मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे करणार आहे ते करणार आहे, जे जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने? हो का, आम्ही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक होतं की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव जे रेल्वे मार्ग आपली घोषणा झाली होती त्याचं आता मूर्त स्वरूप त्याचं आपल्या 5 वर्षात कसं देता येईल ही एक गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची. दुसरं सुरत चेन्नईचा जे आपला 6 लेन तुमचा एलिव्हेटेड हायवे होणार आहे ती सुद्धा पूर्णत्वाला कसं जाईल ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं टेंभुर्णी, बार्शी, तुमचा लातूर. आता कसं आहे गोड वाटायला का नाही येता जाता रस्त्यानं, काय थोडं थोडं कुसळमच्या पुढं आहे जरा शिवागत येण्यासारखं. नाही चालू केलंय, ती बी चालू केलंय खरं. ती बी काम आधी झालं असतं. कुठलं मिटलं ती झालं सर. आता नाही नव्हती खरं आहे. विलासराव साहेबांनी पुन्हा MSRTC कडे ती रस्ता घेतला, त्याचं टेंडर काढलं, टेंडर दिलं. हो त्याच्यामुळेच लांबलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा लय गमती येतं काय सांगायचं ती म्हणजे मी काम सांगू का पुन्हा अजून म्हणताल ही नुसतं फोनच उचलते म्हणून. त्यांना काय लोकांनी काय सजेशन केले किंवा विकासाचे काय मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित केले ते? आता पर कॅपिटा इन्कम वाढणं, मला वाटतं आपला भाग शेतीवर अवलंबून आहे. आता किती जरी कोणी काय सांगत असेल की फार मोठे उद्योगधंदे आणेन हे तर मी फार काय कसलं इंडस्ट्रीयल हब, पण अजून काय लय शब्द आहेत त्याला, आता मला थोडं वाकडे क्लस्टर. मला वाटतंय माझा बेसिक पॉईंट हा आहे की आपल्याकडं स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रेंथ आपली शेती आहे. तर शेतीसाठी आवश्यक काय आहे, शेतीसाठी आवश्यक पाणी. तुम्ही शाश्वत पाणी आणि शाश्वत वीज जर आपल्या भागातल्या लोकांना दिली तर मला वाटते शेतकरी पर कॅपिटाहून इन्कम वाढण्यात सगळ्यात मोठा हातभार जर कुठं लागू शकते तर शेतीच्या माध्यमातूनच लागू शकते. आपली शेती नुकसानीची का जाते, कारण पावसावर अवलंबून शेती आहे आपली. आपल्याकडं म्हणून कृष्णा मराठवाड्याचा जो प्रकल्प आहे ते एक करणं आहे. पुन्हा पश्चिम वाहिनी नद्याचं सुद्धा मला वाटतं ठोंबरे साहेबांनी त्याचं एकदा ही दिलं होतं बघा, पूर्ण प्रेझेंटेशन दिलं होतं. तर पश्चिम वाहिनी नद्याचं सुद्धा पाणी जर आपण आणू शकलो तर त्याच्यातनं बऱ्यापैकी पाणी म्हणजे अगदी मांजरा धरणातनं तेरणा धरणापर्यंत पाणी येऊ शकते आणि अतिशय कमी खर्चात कमी पैशात येऊ शकते. त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही जयंत पाटील साहेबाला दिलं होतं, त्याच्यावर पण काम चालू आहे. आत्ताच्या बी सरकारनं काम करायला आहे, म्हणजे त्यांनी काय आडगळीला टाकलेलं नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं की पाणी असणं गरजेचं आहे आणि पाण्यासाठी आपण जेवढे काही सोर्सेस आपल्याला अवेल होते किंवा जी काय ज्या माध्यमातून पाणी येऊ शकते त्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं आहे. मी केंद्र सरकारकडे सुद्धा कायमस्वरूपी विनंती मागच्या 5 वर्षात ती केली होती किंवा तुम्ही जी देशाला आर्थिक महासत्ता करायचं म्हणताय, तुम्ही नदीजोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प जोपर्यंत हातात घेणार नाहीत तोपर्यंत नुसते मोठे मोठे हायवे करून ही करूनच तुम्ही जी 2 ट्रिलियन किती 3 ट्रिलियन ही इकॉनॉमी जी गाठायचं म्हणतो ती शक्य नाही. तुम्ही शाश्वत पाणी द्या लोकांना, शाश्वत वीज द्या लोकांना. आपल्या देशातच ती शक्य आहे ना. आपली ताकद आहे शेती आणि आपण चाललो तिसरीकडेच. मला वाटतं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करूनच पुढे जाणं अपेक्षित आहे सरकारनं सुद्धा. आपल्या जिल्ह्यासाठी सेपरेट तशी योजना एक प्रायोजित
त्याला पाहिजे त्याला पाणी नाही नाही तुम्हाला सांगतो मी आता माझा एक फायदा काय झाला, माझ्या फिरण्यामुळं तुळजापूर सारखा भाग आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत आणि तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं जर बघितलं त्याचं शेततळ आहे, कारण त्यानं पाण्याचं कायमस्वरूपी, कारण द्राक्षाच्या पिकाला पाणी ही शाश्वत पाहिजे, तरच एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठलाही माणूस करू शकतो, शाश्वत पाण्याशिवाय करू शकत नाही. त्यामुळं ते जर आपण केलं तर त्याच्यावर बऱ्याचशा प्रमाणात जे फळबागाचं प्रमाण आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आपण करू, मागणी करू तशी तुम्ही म्हणता. शाश्वत पाण्याचा विषय निघतो, मात्र जिल्ह्यातलं बरेचसे पाणी वाहून जातं किंवा ओढे नाले त्यांचं पण पाणी वाहून जातं. मागच्या काळात जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांचं प्रमाण भरपूर होतं, आता त्याची अवस्था एकदम वाईट आहे. बंधारे ते गेट वगैरे चोरीला गेले, मी माझं त्रास अवस्था आहे, वाहूनच गेलं सगळं. ते दुरुस्ती त्याकडे दुर्लक्ष नाही असं मला काय म्हणायचं, एखादी योजना राबवल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं की ही फेल्युअर आहे, मग तिथं आपण अजून पैसे घालण्यात काय अर्थ आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की कोल्हापूर पद्धतीची जेवढी बी बंधारी तुम्ही आहेत, म्हणजे तुम्ही सुद्धा जर तुम्ही सगळे ग्रामीण भागात राहता आहोत, मला सांगा त्याचा आउटकम काय. माझ्या माहितीप्रमाणे ती फेल्युअर आहे, सगळ्यात मोठं फेल्युअर आहे मला असं वाटतंय. आणि कैलासदादांनी आम्ही सुद्धा बघितलं की तुम्ही मांजरा नदी आहे, तुम्ही बघा मांजरा नदीचं म्हणजे धनेगावचं आपला सांडवा ओलांडला की तिथून पुढं तुम्ही लातूर जिल्ह्यात सगळीकडे बघा, तिथं काय आहे. त्यांना कोल्हापूर पद्धतीची बांधारी करता येत नव्हते का, बॅरेजेस का केले. फरक हा आहे, नदी तीच आहे, फक्त कुठून सुरुवात आहे बॅरेजेसला, मग आपण का केलं नाही. मला वाटतं कैलासदादांनी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही तेरणा नदीवर आणि मांजरा नदीवर, दोन्ही नदीवर जिथं जिथं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत त्याचं सगळ्याचं रूपांतर बॅरेजेस करायचं असं आम्ही केलं होतं. मला वाटतंय बनसोडे साहेब जे आमदार होते ह्याचे उदगीरचे, त्यांनी तिरू नदीवर तशा पद्धतीने केलं होतं, मंत्री असल्यामुळे त्यांचं झालं. आपलंही बऱ्यापैकी आलं होतं ह्याच्यात टप्प्यात, जरी म्हणजे मला वाटतं पूर्णत्वाकडे जरी नसेल गेलं तर त्याचे सर्वे झालेत, त्याच्यासाठीचे इस्टिमेट तयार झालेत. तर तसे बॅरेजेस आपले जे महाग आहेत कोल्हापूर पद्धतीचे, म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जिथं आहेत त्याच्याऐवजी बॅरेजेस त्याचं कन्व्हर्जन बॅरेजेसमध्ये करायचं, मला वाटते ते एक महत्वाकांक्षा आहे. कारण ते जर झालं तर बऱ्यापैकी पाणी स्टोर होऊ शकतं. झालंय ना. आणि अजून एक काय सांगू का, पाणी ही संपत्ती आहे, ही लोकांच्या आत्ता लक्षात आलंय आपल्याकडच्या. आधी कसं व्हायचं, कोल्हापूर पद्धतीचं त्याच्यावर पाणी वाटप संस्था असायची, पाणी वाटप संस्थेचं कोण कुठं काय केलंय, तिचं गेट कुठं चोरीला गेले तर कवा ती पाटून तुटून फुटून गेलंय काहीच माहीत नसायचं. पण आत्ताच्या लोकांना त्याच्या बाबतीत अवेअरनेस आहेत, आता लोक अतिशय जागृतपणे बघतात. आणि तुम्ही जे म्हणताय ना, काही काही लोकांनी तर पदरचे पैसे घालून खुलीकरण केलेलं आहे बरं का, बऱ्याच ठिकाणी स्वतः मशिनी लावून केलेलं आहे. त्यामुळं ही जी आहे ना, ही गाळाची जी पद्धत आहे, बॅरेजेसमध्ये सुद्धा गाळ येत आहे, त्यावेळेस आपल्याला ती गाळ नित्यनियमानं उपसणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस त्याचं. हो, गाळ जेवढा येईल तेवढं पाणीसाठा कमी होणार. एखादा प्रोजेक्ट 5 वर्षात आता आपण लोकांनी आपल्याला मॅन्डेट चांगल्या पद्धतीने चांगला मतार्थी दिलेले. आता तुमचं एक नेमकं आयडियल धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार म्हणून उद्योगासाठी प्रामुख्याने काय, कारण त्याला जोडून असं आहे की आता आपण विरोधी पक्षात आहोत, तर नेमका त्याचा समतोल कसा साधण्याचा आपल्याकडे प्लॅन आहे, किंवा आपल्या डोक्यात नेमकं आयडियल धाराशिवसाठी काय असणार. मी तुम्हाला म्हणजे बालाजी माझं म्हणणं असं आहे की बाहेरचा कुठला तरी एखादा मोठा उद्योगपती येईल आणि आपलं भलं करील, मला वाटतं ह्या विश्वासावर आपण राहण्यात काय अर्थ नाही. त्याच्यात माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की आपल्याकडची बरीचशी लोकं किंवा इथं काही साधन नाही म्हणून जी लोकं पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. तुम्ही आज पुण्याला, मुंबईला किंवा संभाजीनगरला जर बघितलं तर भरपूर लोकं तुम्हाला दिसते. त्याच्यातली बरीचशी लोकं इंडस्ट्रियलिस्ट मोठे मोठे बरं का, म्हणजे आपण अजून करू शकणार नाही तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या उद्योगाचा विस्तार त्यांनी केलेला आहे. मला वाटतं कैलासदादांनी धाराशिव फाउंडेशनची जी स्थापना केली त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आमचा हाच होता की बाबा ही सगळी लोकं आपण एका छताखाली आणणं आणि त्यांना विनंती करणं की बाबा आता आपल्याकडे जी MIDC आहे असं आता आम्ही सांगायचं काय नाही, कायला तुमचा कुठला प्रोजेक्ट आता आपण समजा ह्याचा केला असेल, कुठला BLचा तुमचा सोलारचा प्रोजेक्ट आहे,
त्याच्यात ही किती निर्मिती आहे, रोजगार निर्मिती काय, एक ऑपरेटर 3 म्हणजे त्याच्यातनं उद्योग निर्मिती होणार, म्हणजे उद्योग म्हणजे लोकांना रोजगाराची निर्मिती त्याच्यातनं होणार नाही. त्याच्यासाठी आपली MIDC जी आहे ना, ती MIDC आपल्याला भरायचंच काम करावं लागणार आहे. आणि ती जर भरायची असेल तर ह्या उद्योजकाला, समजा तुमच्या चाकणमध्ये एक प्रकल्प आहे, तुमच्या संभाजीनगरच्या MIDC मध्ये एक प्रकल्प आहे, तर तुम्ही तिथं 2 असतील तर एक हित आमच्याकडे चालू करा ना. त्यांना आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायला लावावं लागणार आहे. आणि आधी म्हणजे लगेच ती प्रकल्प आला की आपल्याकडच्या काही लोकांची मानसिकता अशी की मग त्या राजकारण्यांनाच त्याच्यात पार्टनर व्हायचं. ती आलेलं उद्योजक तिथूनच पळून जातो, अगं माय म्हणते नग ही काय करत नाही. ही प्रकार झालेला आहे पूर्वी. मला वाटतं की त्याचा जरी उद्योग असला तर त्याला आपण ॲश्युरन्स देणं गरजेचं आहे की ही उद्योग तुझा असला तरी आमचा आहे असं समजून, 100% तुझाच उद्योग आहे पण आमचा आहे असं समजून आम्ही तुला सपोर्ट करू. आणि D+ झोनची आपली MIDC असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात उद्योजकाला भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतोय. तर त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलणार आहे, त्या पद्धतीनं पुढे जाणार आहेत. आता फार मोठं काय लगेच स्वप्न त्या 10,000 सारखं रोजगाराचं मला वाटतं की आपण न दाखवता कॉन्क्रीट आपल्या लेवलवर काम करून की तिथं एक उद्योजक येऊन इथं ह्याला कधी आपल्याला मूर्त स्वरूप मानता येईल की समजा एखादा उद्योजक प्रत्यक्षात आपली चर्चा झाल्याच्या नंतर इथं येऊन एखादा व्यवसाय त्यानं चालू केला आणि त्याच्या माध्यमातून समजा 100 होऊ 200 होऊ पण काही ना काही लोकांचे रोजगार तयार झाले तर मग तशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल. तर ती धोरण माझं आमदार कैलास पाटील आमच्या सगळ्याच म्हणजे लोकांचं आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहेत. फार काही सांगत नाही की अजून एक मोठा प्रोजेक्ट सध्याची आपली MIDC किती उद्योग होते काय तीच म्हणतोय ना, रेसिडेन्शियल MIDC बाहेर प्लॉटला कळतच नाही, तेवढं मस्त घर करून बनवून राहायचं. MIDC प्लॉट घेणं हा एक व्यवसाय तुम्हाला माहित नसेल तर सांगा. अनेक लोक आहेत की त्या व्यवसायावर जिल्ह्यामध्ये MIDCची जागा क्युरेशन बरेच प्रकारे झाले. जसं म्हणता येतं ते इथं 2-3 लाखाला जो भूखंड मिळायला पाहिजे सर्वसामान्य तरुणांना आता व्यवहार त्याची किंमत जर 40-50 लाखाच्या खाली जर बारकं सुद्धा मिळत नाही. तसंच आता कोडगावला MIDC मध्ये 4-5 हजार एकर काही जागा भूखंड घेतला, त्याचा जिल्ह्यासाठी काही फायदा नाही. तुम्ही जसं बोलता नेमकं आता मग इथं तामलवाडीची बी MIDCची घोषणा झाली, वडगावची झाली, काय महाविजा दिलाय घेतलाय, तरुणाला उद्योग व्यवसायाला जागाच नाही अजून. मी तुम्हाला तीच सांगायला जर योजना आपण घेतली एखादी कुठल्या योजनेतून तर जायचं कुठं आम्ही जागाच नाही तर बरोबर काय आहे. करावं लागेल. आज तीच म्हणणं आहे की आपल्याकडं इथं कसं असते कुठलाही व्यवसाय येण्यामागचं तुम्ही कुठलंही बघा, कुठल्या समजा पुण्याची MIDC आपण गृहीत धरू, एकदम डे 1ला सुरुवात झालेली नाही पुण्याची की एकदमच आलं सगळं स्पीडनं वाढलं. सुरुवात त्यांची लहानच असणार आहे ना. कसं असतंय तुमचं आता थोडक्यात बजाजची एखादी गाडी तयार होती, बजाजची गाडी एखादी तयार होत असताना असेंबल फक्त त्या फॉर्ममध्ये होती पण त्यासाठी लागणारे जे पार्ट आहेत ना ती तयार करणारे त्या MIDC प्रकल्प असतात. तुम्हाला छोटे एक्झॅक्टली म्हणजे ह्या कंपन्या त्यांनी जरी त्यांच्या ब्रँडनं गाड्या विकत असल्या तर त्याचे स्पेअर पार्ट तयार करायचं काम त्यांनी आउटसोर्स केलेलं असतंय आणि ही बारक्या उद्योजकाला दिलेलं असतं. त्यामुळे ही कसं आहे चेन रिॲक्शन आहे, बारके उद्योग आणि मग त्याच्यावर आधारित पुन्हा मोठा उद्योग, अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही अजून केंद्राचा कुठला निश्चित प्रयत्न करू आपण करण्याला काही हरकत नाही, पण त्याला किती यश येईल किंवा ती किती आपल्याकडे फिजिबल असेल, त्याच्यातनं उद्योग निर्मिती किती होती, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्याच्यातनं खरोखरच रोजगार निर्मिती होती असे काही प्रकल्प असतील तर निश्चितपणे लक्ष घालू आपण. पण त्याच्या बरोबरीनं मला वाटतं की ह्या पद्धतीनं जर पुढे गेलो, तुम्ही मला करेक्ट करा, मला वाटतं ह्या पद्धतीने गेलेला आपल्याला जास्त फायदेशीर राहील, आपण पुढे जाऊ शकतो. जागा जी आहे जागा तरुणांना आता उस्मानिया जर बघितलं तर समजा एखादा उद्योजक आहे तर त्याच्या नावाने 4 भूखंड त्याला दिले घेतात व्यवसाय वाढीसाठी, काय कोंबड्या पाळत्या आम्ही मी तुम्हाला त्याच्यावर आपल्याला काहीतरी त्यांच्या अधिकारी बैठक लावा. आपण काय करू आता तिथं प्रत्यक्षात चालू असलेल्या भूखंडातली उद्योगाची संख्या किती आहे आणि एखाद्या उद्योजकानं जर 4-4, 5-5 भूखंड घेऊन ठेवले असतील तर ठीक आहे बाबा तुला उद्योग चालू करायचा आहे, तुला एक ठेवू, पण बाकीचे 4 तर किमान त्याच्या ताब्यातनं काढून जे कोण तयार करण्याला ओपी मधलं सुद्धा जागा दिली, ओपी ठेवलेलं गेले. ओपी जर जात असेल तर उद्योगासाठी 30 एकर जमीन एक माणसाकडे मी तुम्हाला म्हैसर सांगितलं की व्यवसाय केलाय वाढी व्याजासाठी ऑफलाईन असले ते कुणाला दिसत नाही आणि ती नेमका माणूस त्याचं ज्याचं काही राजकीय वजन आहे
आणि ती ठरलेली आहे. तुम्हाला सांगतो सरकार कोणाचं काही ना, ती माणसं ठरलेली आहे, ती त्यांचे ती लागे मध्ये इतके लोअर तेरणा आता अजून पैसे मिळाले त्या काय उपयोग येत आहे स्कीमचा. आता 100 कोटी रुपये पाहिजे आपले एका माहिती आहे मला. ते एवढं कशाला, ती शहाणपणा इस्रायलचं तंत्रज्ञान राबवायला गेलते तिथं 50 कोटी खर्चून माती करून बसले, तर कुठं तेरणावर बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा. हे असलंच काहीतरी कुणाच्या कशाला होती चौकशी. पुन्हा इलेक्शन लागल्यावर पुन्हा खर्च देते की 500,000. नीती आयोगाचा ज्यावेळेस अहवाल आला आणि दरवेळेस त्या संदर्भात संशोधन करून दरवर्षी त्याच्या अहवालाचं म्हणजे हे होतं. केंद्र शासनाने काय केलं होतं की मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये रेड क्रॉसला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या संधी आणि शेतीच्या संदर्भातल्या काय नेमकं पेरणी वगैरे कसं करायचं आणि आत्महत्या करण्याच्या संदर्भातलं त्यांना तिथं काम दिलं. 2 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्याचे अहवाल तिथं सादर केले. ते अहवाल कधी उघडच केले शेतकरी आत्महत्याच्या ना. मला वाटतं विनायक ह्या नावाचा एक पोरगा होता बघा, त्यानं केलेला रेड क्रॉसची पूर्ण टीम उस्मानाबादमध्ये येऊन टाकली होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं केंद्र शासनाच्या ज्या शिक्षणाच्या संधी आहेत आणि केंद्र शासन जे त्याच्यासाठी निधी देतो त्याचा अहवाल त्यांनी त्याच्यामध्ये तयार करून पाठवलेला आहे. या 3 गोष्टी जर झाल्या आणि आणखी एक आहे त्याच्यामध्ये घातलेलं की आपला म्हणजे दुष्काळ आहे आणि कधी कधी मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये पाऊस पडतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते एक समिती नेमलेली आहे. ती समिती काहीच करत नाही की दुष्काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काय करावं आणि पाऊस आल्यानंतर कुठल्या भागामध्ये काय करावं. त्यांची समितीनं अहवाल तयार केला पण ते सादरच नाही केलं. एक मात्र आहे आमच्याकडं, म्हणजे सुनंदन लेले आहेत का, सुनंदन लेले, त्यांच्या माध्यमातून ते विनायक ह्यागान नावाचा एक पोरगा होता तरुण, त्यानं आपल्याकडं शेतकरी आत्महत्या होणे म्हणून एक काउन्सिलिंग हेल्पलाईन बी चालू केली होती, काउन्सिलिंग बी चालू केलं होतं. त्यानं बरंचसं त्याच्यात काम केलेलं आहे. त्याची ना माझी म्हणजे बऱ्यापैकी आमची 1-2 महिन्याला गाठ पडती माझी त्यांची कैलासदादाची. आम्ही म्हणजे त्याच्यातलं बऱ्यापैकी घेतलंय की त्याच्यात आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं केंद्रीय विद्यालय करू आपण. मी मागणी केलेली आहे केवीची, मी मागच्या वेळेस बी केलेली. केवी आणण्याच्या दृष्टीनं आपण पूर्ण उच्च शिक्षण आणि स्मार्ट विलेजच्या संदर्भात आता नवीन आणखी त्यांनी बरेच ॲडिशनल माझा प्रश्न निधी जे आहे तोही वाढविलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं केलं की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण जर तुम्ही 3 गावं जर घेतली आणि ते जर स्मार्ट विलेजमध्ये जर ते जर सगळा पूर्ण जर निधी आला तर त्याचं अनुकरण करण्यासाठी पुन्हा 5 गावाला निधी दिला जाणार आहे. एक तुम्हाला सांगू का, तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत सुद्धा म्हणजे मागच्या 5 वर्षाचं किंवा त्याच्या 5 वर्षाचं बी केंद्र सरकारच्या निधीचं वाटपाचं सूत्र जर बघितलं का, तर परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकार मोठ्या शहरासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे द्यायला लागले, पण त्याच्या उलट ग्रामीण भागासाठी मात्र पैसे द्यायच्या बाबतीत त्याची फार मोठी अनास्था आहे. कारण पूर्वी आपला आता अवर्ग नगरपालिका आहे, पूर्वी आपल्याला म्हणजे 10 वर्षापूर्वी अवर्ग नगरपालिकेला वित्त आयोगाचे किती पैसे यायचे आणि आता किती येते तुम्ही त्याचा अभ्यास करा, फार मोठा डिफरन्स आहे. केंद्र सरकारनं काय धोरण स्वीकारलंय, ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तुमच्या, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, त्याच मोठ्या करायच्या आणि हे जग पूर्ण डाऊनस्ट्रीमला न्यायचं, असा प्रकार चालू आहे बघा. ती फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं नंदुबाईने त्यावेळेस तिने निदर्शनास माझ्या बी आणून दिली होती, कैलासदादाची बी आणून दिली होती की ही जी आता धोरण राबवले ते अतिशय चुकीचं आहे केंद्र सरकारचं. दुसरं, तुम्ही हायवेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करता का, तर टोल मिळते. मग ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही बघितलं, त्याचं रोटेशन जर बघितलं काम करायचं, तुमची काम रस्त्याची लांबी असती समजा फॉर एक्झाम्पल 3000 किलोमीटरची आणि तुमचे रस्ते मंजूर होते 5 वर्षातले किती 100 किलोमीटर 150 किलोमीटर. मग 3000 किलोमीटरपैकी 150 किलोमीटर जर 5 वर्षात होणार असेल तर ही 3000 किलोमीटरचं रोटेशन यायला किती वर्ष लागणार आहे. मी त्याही बाबतीत केंद्र सरकारला बोललो होतो की तुम्ही इकडचा पण निधी वाढवा ना, जसं तुम्ही हायवेच्या बाबतीत लक्ष घातलंय, सगळं घातलंय, त्याच पद्धतीने तुम्ही ग्रामीण भागाच्या रस्त्याला पण तुम्ही ही द्या ना. आणि त्याच्यात दुसरी सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ग्रामीण भागातले रस्ते तयार करत असताना त्याचं जे एस्टिमेट तयार होतंय त्याच्यात लोड कॅपॅसिटीवर तयार होतंय. मी त्यांना तीही विनंती केली होती की आमच्याकडचा शुगर बेल्ट आहे, तुम्ही जर असा अपेक्षित धरत असाल की 10 टनाचं 15 टनाचं जो वाहन फक्त त्याच्यावरून जाईल, तर असं नाही. आमच्याकडं 40-40, 50-50 टनाचे, अगदी 100-100 टनाचे सुद्धा
म्हणजे शुगर फॅक्टरीपासून वाहतूक करणारे जे ट्रेलर आहेत ते मोठ्या मोठ्या क्षमतेचे आहेत. तर किमान शुगर बेल्ट जिथं आहे, जिथं साखरेचं उत्पादन होतंय, अशा ठिकाणी तरी तुम्ही किमान रस्त्याचं इस्टिमेट तयार करत असताना त्याचे जे स्टँडर्ड आहेत की त्याच्यावरून किती कॅपॅसिटीचं टनेजचं वाहन जाणार आहे हे अज्युम करून तुम्ही त्या पद्धतीचं इस्टिमेट तयार करा. ही मागणी मी मागच्या वेळेस सुद्धा ग्रामविकास मंत्रालयाला केली होती, लोकसभेत मी मांडली होती. त्याच्या बाबतीत मंत्री महोदयांनी मला सांगितलं होतं की बाबा आपण त्या पद्धतीनं करू, कारण कर्नाटकमध्ये तशा पद्धतीनं काही ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. तर त्याचं अवलोकन करून आपण आपल्या भागात सुद्धा राबवावे. आणि जास्तीचं म्हणजे समजा 3000 किलोमीटर लांबीचा रस्ता असेल तर तुम्ही फक्त 5 वर्षात 150 किलोमीटर घ्यायच्या ऐवजी किमान 1000 किलोमीटर तर घेणं अपेक्षित आहे. तर तेवढ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी ही पण विनंती केलेली आहे. आणि तुम्ही जी सांगितलं की बाबा जी आकांक्षित जिल्हा म्हणून त्याच्या बाबतीत शासनानं करायच्या ज्या उपाययोजना आहेत किंवा त्याच्या बाबतीत नेमलेल्या ज्या समित्या आहेत त्या समित्याच्या अहवालाचं नेमकं काय झालं की त्याच्या समित्याचा अहवालाचा अभ्यास करून सरकारनं त्याच्यावर काही उपाययोजना केल्यात किंवा कसं, किंवा ते अहवाल मीडिया पुढे आले नाहीत किंवा त्याच्या बाबतीत काही चर्चा झाली नाही. ह्याच्यामध्ये तर आता गेल्या वेळेसच्या अहवालामध्ये तर असं लिहिलेलं आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामधले शेतकरी हे फक्त अनुदान घेण्यासाठी म्हणून पेरणी करायला, आणि हे आपल्या दृष्टीनं फार वाईट आहे. हो. आणि मग त्यांनी प्रोजेक्ट सुचवलेत सगळे पूर्ण. त्या प्रोजेक्ट पैकी आपण जर समजा प्रस्ताव जर दाखल केले तर ते होऊ शकते. त्याची पण जनजागृती व्हायला पाहिजे. नाही पण एक सांगू तसं बघितलं तर मराठवाड्यात किंवा राज्यात धरणाशी सुद्धा शेतकरी आत्महत्या वाईट आहे सध्या आपल्यासाठी. ते याच्यासाठी आपल्या काही डोक्यात आहे किंवा शेतकरी आत्महत्या ठीक आहे, शासनाची योजना आहेत, शासनाने योजना काढल्यात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. आज वस्तुस्थिती अशी की 8 दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या धाराशिवला होते. पाऊस काळ असेल त्या काळातच आत्महत्या. आपण खासदार म्हणून या भागाचा प्रतिनिधित्व करताय, त्यासाठी नेमकं शेतकरी आत्महत्यासाठी किंवा त्या रोखण्यासाठी निर्देशन वाढला पाहिजे जिल्ह्यासाठी एक आहे. दुसरा काही आपल्या डोक्यात असं काही बिझनेस प्लॅन आहे का किंवा आपण त्याच्या मला वाटतं त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, सुप्रियाताई सुळेनं संपूर्ण रिसर्च करून ह्याच्यामध्ये तुमच्या खासदार म्हणून असताना त्यांनी त्याचा संपूर्ण अहवाल मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा त्याची जी आत्महत्या होतात त्याचा अहवाल सादर केलेला. आणि सगळ्यात जास्त त्यांचे जर प्रश्न कशावर होते त्या पिरियडमध्ये तर त्या शेतकरी आत्महत्यावरच होते. त्या अहवालाचं काहीच केलं नाही केंद्र शासन. आता सुद्धा तुम्हाला आपल्याला आकांक्षित जिल्हा म्हणलं गेलं, पण आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्याला जी बेनिफिट मिळायला पाहिजे किंवा जे आपल्याकडे वर्किंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कुठं वर्किंग झालं. आता खरं ही मुद्दे निवडणुकीत फार प्रचाराचे आहेत, पण ही असल्या ह्याच्यात कुणाचा काही इंटरेस्ट माझ्याकडे सुद्धा आहे. नाही साहेब, ती आकडेवारी माझ्याकडे आहे की केंद्र सरकारनं आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केलं, पण आकांक्षित जिल्हा जे तुम्ही सॅग्रिगेट केले तो जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतनं तुमच्या विकसित जिल्ह्यामध्ये किंवा विकसनशील जिल्ह्यामध्ये येण्यासाठी काय तुम्ही केंद्र सरकार एफर्ट घ्यायला लागलंय त्याच्यावर मी चर्चा होणं अपेक्षित होतं. की काय माझ्याकडे सगळंच आहे. आपल्याकडं संपूर्ण विद्यापीठाची एक महत्वाचा थांबा मधला विषय मिस व्हायला लागलाय. तुम्ही म्हणता की शेतकरी आत्महत्या येतात. कसं आहे, शेतीला जोपर्यंत जोडधंदा त्या ठिकाणी आपण देत नाही का नाही, नुसत्या शेतीवर जर आपण गेलो आणि आपल्यासारख्या भागातली जर शेती असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतः शेती करा. तुम्हाला सुद्धा 4-5 वर्षांनी शेती केल्यावर वाटेल की आयला हे जे काही खरं नाही. म्हणजे तुम्ही तुमचं सुद्धा उदरनिर्वाह त्या शेतीतून करू शकत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा सांगितलं की शाश्वत पाणी देणं आणि शाश्वत वीज देणं. शाश्वत पाण्यासाठी आपलं कृष्णा मराठवाडा एक प्रकल्प आहे, त्याच्यातनं काही सगळंच इरिगेशनमध्ये येणार नाही, पण जे आपल्याकडचे सोर्सेस आहेत जसं की कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर तुमच्या बॅरेजेसमध्ये करणं, तिथलं तुमचं सिंचनाखालचं क्षेत्र वाढवणं, काय ठिकाणी बॅरेजेस भरले असतील, तुमचं खोलीकरण असेल, सरळीकरण असेल, त्या पद्धतीच्या योजना राबवणं, गाळ उपसायच्या योजना वाढवणं, नदीचं पुनर्भरण असेल, पाण्याचा वापराच्या बाबतीत लोकांना अवेअरनेस तयार करणं, म्हणजे पाणी पातळी वाढवण्याच्या बाबतीत आपल्याला एक बाजू शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणं प्रचंड प्रमाणात गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर जोडधंदा मला आवर्जून सांगायचं आहे. आता खरं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं एक विषय तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल की राजेसाहेब जेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस ट्रॅक्टर 5 एकर म्हणजे अल्पभूधारकाला ट्रॅक्टर द्यायची त्यावेळेस तरतूद नव्हती, पण त्यावेळेस राजेसाहेबांनी सगळ्या अल्पभूधारकाला ट्रॅक्टर दिले होते. नाही त्याचा परिणाम सांगतो. जी विजन त्यांनी 94-95ला राबवलं होतं म्हणजे त्या काळात, आज तीच विजन सरकारने अडॉप्ट केले. आज अल्पभूधारकाचं लिमिटेशन काढून टाकलं ना ते. मला वाटतं ह्या पद्धतीनं पण काम होणं अपेक्षित आहे की
शेतकऱ्याला जोपर्यंत जोडधंदा मिळत नाही, समजा ट्रॅक्टरच्या रूपानं असू द्या, दुधाचा व्यवसाय असू द्या किंवा अजून कुठल्या माध्यमातून असू द्या, फक्त शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याला जर जोडधंद्याची जोड मिळाली तर निश्चितपणे ज्या आत्महत्या त्या कमी होण्याच्या बाबतीत निश्चित मला वाटतं त्याचा परिणाम होऊ शकते. मला पुनर्भरण करण्यासाठी अल्ट्राटेक कंपनीला केंद्र शासनानं सबसिडी दिली, पण ते सबसिडीचा वापर करत नाही. त्यांचं जे फिल्टर देणे, त्यांचे सगळे प्लंबर्स लावणे वगैरे, आता मी त्यांची ते सबसिडी आणि ते आहे म्हणून मी स्वतः केलं आणि ते आलेच नाही, ते मागायला लागले. तर मी स्वतः म्हणजे मी दाखवतो, इतकं सुंदर पाणी म्हणजे स्लोप काढला मी, त्याचे पाईप सोडले, एवढं पाणी एका पावसाचं पाणी आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग. आणि सबसिडीचा ज्यावेळेस विचार आला ना त्यावेळेस ते म्हणले आम्ही फक्त फिल्टर देणार विकत तुम्हाला, म्हणले बाकीचं काहीच देणार. म्हणजे त्यांना कंपल्सरी असून सुद्धा ते करत नाही. माझं काय म्हणणं आहे, ह्या आता आम्ही किती जरी म्हणलं तरी ही वास्ट आहे, खूप वास्ट आहे. तुम्ही अशा गोष्टी जर आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर आपण त्याच्या बाबतीत त्यांना बोलवून घेऊन आपण सोल्युशन काढू शकतो. सिव्हिलचा विषय जेव्हा सिव्हिल फील्ड होतं आणि त्यानंतर मेडिकल कॉलेज झालं, ही म्हणजे चांगली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, जिल्ह्यासाठी उपयोगी गोष्ट आहे. पण तिथं जो वेळ आहे, पूर्वी सिव्हिलला कसं होतं 2 वेळा डॉक्टर यायचे, 10 ते 1 दीड असायचं काहीतरी, आणि त्यानंतर ओपीडी आणि 4 ते 5 ते 7 असायचं. आता काय झालं, आता ते मेडिकल कॉलेजचं किंवा त्या काय त्या उच्च शिक्षण वैद्यकीयचा नियमच असा आहे की 10 ते 1 करतात, संध्याकाळी त्या नियमच नाही, ओपीडी बंदच आहे. ओपीडी बंद आहे. त्याच्यामुळे असं होतं की सर म्हणजे ते 2 वेळाच काय व्हायचं, सकाळी डॉक्टर तपासलं मला आणि काय ब्लड चेक करायला सांगितलं, रिपोर्ट वगैरे ब्लड चेक काय रिपोर्ट आहे, उद्या जायचं पुन्हा सेकंड डे राहिला. त्याचा खूप मोठा शनिवार सुट्ट्या, त्याचाही पुन्हा ओपीडी बंद. म्हणजे ओपीडी बंद, रिपोर्ट आला आज दाखवायला मी आलो, उद्या रिपोर्ट घ्यायला उद्या यायचं, हे होत नाही. आणि बरं रिपोर्ट घ्यायला 1 टन चालत पेशंट लागतो, सार्वजनिक विभागाच्या निकषानुसार त्याचा सोल्युशन विचारलं 4 ते 5:30. असं जर झालं असेल ना तर आपण त्याच्या बाबतीत बोलू त्यांना. आणि आपल्याकडे आता कसं आहे, मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल लागत होतं म्हणून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल पूर्ण त्यांच्याकडे हस्तांतरित केलंय. पण तसं जरी असलं तरी लोकांची गैरसोय होणार नाही म्हणून त्याच्या बाबतीत किमान ज्या जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य विभागाचं मेडिकल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केलंय त्याच्या बाबतीत तरी सरकारनं काहीतरी वेगळा नियम लावावा, अशा पद्धतीची मागणी करू आपण, जेणेकरून त्यांना त्याचं काय म्हणते उत्तराचं काय, पीजी स्टुडंट आल्यानंतर मग ती कव्हर होईल. पीजी स्टुडंट यायला पीजी चालू व्हायला आपल्याला 5 वर्ष लागतील. आपण 5 वर्ष काय लोकांनी वाट बघा नाही, ती करू आपण. आणखी एक विषय पालकमंत्री तिकडे जागा दाखवते, डेप्युटी सीएम ने आपल्या इथली आयटी जागा फायनल केली होती. नेमकं कन्फ्युजन अजून नेमकं काय झालं हेच काय म्हणजे लोकांपर्यंत येत नाही. अधिकाऱ्यांनी विचारलं तर अजून माझ्यापर्यंत काही. अरे आमचं मतच कोणी विचारित नाही तर तू काय सांगायचं होतं का आमचं. एकदम माझं सुद्धा वैयक्तिक तेच मत आहे की मेडिकल हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात जिथं जागा उपलब्ध आहे अशाच ठिकाणी करणं ते गरजेचं आहे, ना की कुठंतरी अजून थोडीशी जागा घ्यायची, पुन्हा त्याला कमी पडली की अजून कुठलं तरी हुडकायचं. आणि काय काय पूर्ण विद्यापीठ मागणी 2 वर्षापासून आपली प्रलंबित आहे. उच्च शिक्षणाचा प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आहे ते आता UGC मार्फत महाविद्यालयाला वर्षातून 2दा प्रवेश देण्याची भाषा चालू आहे. त्याचा आता निर्णय निघायला लागलाय, तर वर्षातून 2दा निघाला काय झाले. हा तर तो निर्णय झालाय. म्हणजे कसं मला नाही कळालं. मला विद्यापीठात प्रवेश 2दा आता 2दा प्रवेश होणार 6 महिने आहे पूर्वी जूनला, म्हणजे शैक्षणिक वर्ष संपला की 6 महिन्याला सेमिस्टर पद्धत केली. तर त्या पद्धतीनं एकतर दर्जा शिक्षणाचा राहिला नाही, उच्च शिक्षणाची आपल्याला सोय पण नाही आणि पूर्ण विद्यापीठाचं आपलं स्वप्न तसंच राहायला लागलं. 2 वर्षापासून आपण मागणी करतोय ती पण होणं गरजेचं आहे. खासदार म्हणून जेवढ्या तुमच्या तिथं मला मांडणं गरजेचं आहे HRD मिनिस्ट्रीकडे, कारण कसं आहे शेवटी एज्युकेशन पॉलिसी तयार होत असताना त्यांनी पूर्ण सगळा अभ्यास करून तयार केलेले असतात. पण माझा स्वतःचा वैयक्तिक असा अभ्यास आहे की बाकीच्याला फार काही कळत नाही, जी काय कळतंय ती 2 ते 3 माणसालाच कळतंय आणि त्यांच्या डोक्याला जी येईल त्या पद्धतीनं देशातल्या बऱ्याचशा पॉलिसीज ठरलेल्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. मी अतिशय म्हणजे गांभीर्यानं बोलतोय, कदाचित हा माझं भाष्य कुणाला पॉलिटिकल वाटेल, पण निश्चित मला वाटतं त्या पद्धतीचं काम मागच्या 5 वर्षात झालेलं तर माझ्या डोळ्यासमोरच मी बघितलेलं आहे.
आणि तुम्ही म्हणताय तसं समजा हे जे एखादी एज्युकेशन पॉलिसी तयार करत असताना त्याचे नफा नुकसान फायदे तोटे याचा सारासार विचार करून ती पॉलिसी इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे. तर त्याच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तसं जी काय तोटे आहेत ती पण आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊ आणि ती बदलायला भाग पाडू. सध्या काय झालेलं आहे, सध्या प्राध्यापकाची संख्या प्रत्येक कॉलेजमध्ये भरतीच नाही आहे. आणि 6 महिन्याचा अर्थ काय की पहिल्या जर 6 महिने शिकवले तर त्याला पुढे कंटिन्यू शिकवायचंय आणि 6 महिन्याला दुसरा ऍडमिशन त्याला पहिल्यापासून शिकवायचं. तेवढं पण जर मला वाटतं का ही विकसनशील देशातून आपल्याकडे पॉलिसी आहे, बाहेर देशामध्ये आहे ती. आम्हाला तुम्हाला उदाहरण सांगितली कशातून तयार झालेली पॉलिसी. असं करण्यात आपलं जे नुकसान आहे, आपल्याकडे उच्च शिक्षणाचा अभाव आहे आपल्या जिल्ह्यात तरी विद्यापीठातून आपलं. मला आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत खरं पाठक साहेबाला विचारायचं होतं की आता तुम्ही बार्शीला जर शैक्षणिक संस्थेचं जाळं जर बघितलं, खरं बार्शी आपल्या काळातलंच आहे, पण त्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात का शैक्षणिक कसं आहे माहिती का, आपल्याकडे मराठवाड्यात शिक्षण हे निजाम सरकार इतकं चांगलं होतं, वाईट वाटलं लोकांना, सगळं शिक्षण सरकारकडे होतं. त्यामुळे आपले 4थी पासून 10वी पर्यंत सगळे सरकारी शाळा आहेत. पश्चिम महाराष्ट्र सोलापूर उदाहरण करतो, नागपूर हायस्कूल आणि माढ्याला हे 2च हायस्कूल सरकारी, बाकी सगळे खाजगी संस्थांनी म्हणजे निजामच्या काळात शिक्षण फक्त मराठवाड्यात सरकारी होतं. सरकारी, बाकी महाराष्ट्र वाटच 2 आपला बोरफळावचा रस्ता अनेक वर्षात जो क्लेम देत होता. मतलब मधल्या काळामध्ये बार्शी ते जिजाऊ चौकापर्यंत काम सुरू झालं. मात्र हा मुख्य रस्ता आहे शहरातून बाहेर जाण्यासाठी. त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रुंदीकरण नाही किंवा रस्ता नाही म्हणता तरी कोल्हापूरच्या आमदारांनी शिफारस केली की बजेटचे 600 कोटी रुपये काहीतरी. आणि 68 कोटी बजेट मिळालं, टेंडर आलं, टेंडर 11 वगैरे भरलं, कुणाला काम द्यायचं एवढं अशी पत्रकारिता पाहिजे. बंद असून एवढी माहिती ठेवली काय गावामध्ये जावं लागतं. एकच रस्ता आहे कुठून जाऊन ते इकडं. तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्राच्या पद्धतीने रस्ता झालाय, जी पूल बदलले इकडे का नाही, रस्ता तोच आहे ना, ते म्हणजे कुठे गेलं. आता सध्या व्हायला नको आहे. नाही ही दुजाभाव जे आहे का ना पाटील साहेब, बऱ्याच गोष्टीत आपल्याला त्यांच्या, आता तुम्ही एवढं कशाला MSVचे डिव्हिजन सुद्धा बघा, तुम्ही बार्शीत बघा किती क्षेत्रासाठी डिव्हिजन म्हणजे तुमचं JE आहे, आणि आपल्याकडे आणून बघा मोठे लोट केलेत, म्हणजे माणसानं फार शेतकऱ्यांना खेटा मारूनच मरून जावं. त्यांच्याकडचं जे नियोजन आहे मला वाटतं दुजाभाव नेहमी मराठवाड्याला आहेच, म्हणजे पहिल्यापासून आहे काय माहित नाही, पण करू सुधारणा आपण. आपली काम करायची क्वालिटी कशी आहे ना दादा. आपल्या मैदानाचा विषय आहे, मैदानाची काही क्षमता वाढ करणारा तो वगैरे आहे. आता तिथे डिलिव्हरीला बायकाला त्रास होतोय. आता तात्पुरती जर ती आपण सिव्हिल हॉस्पिटलची जागा किंवा एखादा वॉर्ड घेतला, एक्सटेन्शन केलं तरच लोक महिलांची सोय होईल. खूप मोठी अडचण आहे तिथं. तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त फोन तिथलेच असते, तर डिलिव्हरीची एवढी मोठी अडचण असते. आणि तुम्ही जर तिथला डिलिव्हरीचा म्हणजे पेशंट ॲडमिशनचं जर ही रेशो काढला तुम्ही, तर मला वाटतं ती महिला हॉस्पिटल त्याच्या क्षमतेच्या 200 पटीनं काम करते, 200-250 पटीनं. अशी परिस्थिती आहे महिला हॉस्पिटलची. आणि आम्ही मला वाटतं कैलास दादा आम्ही असताना सुद्धा ते MCH विंग हॉस्पिटलचं पुन्हा बाकीचे आम्ही कितीतरी त्याचा प्रयत्न पाठपुरावा पूर्ण ताकदीने केला होता. आता कारभारी बदलल्यावर थोडंसं काम चालू आहे तसं गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय करायचं, आपण काय करू पाठक साहेब की त्यांचा DPR किंवा त्यांच्या भागात झालेलं कामाचं इस्टिमेट किंवा त्यांना 1 किलोमीटरला दिले गेलेला म्हणजे रेट आणि आपल्याकडे दिले गेलेला रेट दोन्हीचं पण कंपॅरिझन करू, आणि त्याच्यापेक्षा एक बिडा उजवं करत असेल तर आपण स्वतः त्याला भाग पाडू करायला. गेल्या निवडणुकीमध्ये 10,000 रोजगार निर्मितीचं जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं, प्रयत्न केला काय म्हणतात, तसं आपण 3 वर्षापूर्वी संसद दाखवायचे काय आश्वासन दिलेलं घेऊन जातो मला सगळ्यांना. बघा तुम्ही मागच्या वेळेस संसद न बघितल्याचा फायदा तुमच्यासाठी हा झाला. अरे ऐका तरी तुम्ही ऐका तरी, तुम्हाला एकाच वेळेस नवीन संसद आणि जुनी संसद दोन्ही बघता याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यामुळं एखादी गोष्ट झाली नाही म्हणून
त्याचं आपण वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याच्यातनं चांगलं काय साध्य झालं ही बघा. कारण आता एकाच वेळेस तुम्हाला जुनी संसद आणि नवी संसद दोन्ही बघता येईल. आता खरं सांगतो तुम्हाला, मला त्यावेळेस पण न्यायचं होतं. काय झालं, त्या गाबड्याने उड्या टाकल्या त्या ह्याच्यात कुठं तुमच्या लातूरच्या त्या बाल्कनीमध्ये. त्यांनी काय केलं पाठक साहेब, 100% पासेस बंद केले. आता तुम्हाला हिथून तिथवर न्यायचं सजवून आणि तीच बघायचं दाखवायचं नाही म्हणल्यावर तुम्ही माणसं नेलतं कशाला आम्हाला. आणि आपल्याकडचे पत्रकार म्हणजे प्रचंड जागरूक आहेत, म्हणजे खरंच मानतो बरं का मी त्या गोष्टीला. प्रत्येक बारकावा बारीक गोष्टीचा अभ्यास एक लक्षात घ्या. पत्रकार असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पत्रकाराला जर अभ्यास असेल तरच ती प्रश्न विचारू शकते, तरच ती मुद्दे रेज करू शकते. आणि आपल्याकडच्या प्रत्येक पत्रकार म्हणजे मी पाठक साहेबांचं म्हणत नाही, बऱ्याचशा लोक आपली जरी ती यूट्यूबवाली बी असली ती तरी सुद्धा ती बिचारे चांगल्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा बारकाव्यानं अभ्यास करून त्यातनं क्वेश्चन तयार करतात, विचारतात. ही चांगलीच गोष्ट आहे ना आमच्यासाठी. आणि कसं आहे, आरसा दाखवणार माणूस जोपर्यंत पुढे उभारणार नाही तोपर्यंत बी आम्ही किती देखणं दिसायला हे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. पण तुमची जी राहिलेली मागणी आहे माझ्याकडनं अपूर्ण मागणी, त्याचं फक्त कारण हे होतं थोडं म्हणजे समजून घ्या. पण आता ती काय जास्त काळ आपण प्रलंबित ठेवायची नाही. जीएसटी ऑफिसचं काहीतरी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे 3 जिल्ह्याचा प्रांगण केलं. मला द्या आता विरोधी पक्षाचा खासदार ह्या नात्यानं तुमच्या प्रत्येक मागणीला वाचत फोडणं ही माझं आद्य कर्तव्य आहे. सरकारच्या डोक्यावर बसून त्याला सोल्युशन काढणं आणि चांगल्या ताकदीनं करू आपण. का नेमकं तसं केलंय बघू आपण. तुमच्या माहिती एक मिनिट सांगतो, एक भाग सांगतो तुम्हाला. आपल्याकडच्या आकाशवाणीचे जे लोकलचे कार्यक्रम व्हायचे का पूर्वी, ते सगळेच आपले कार्यक्रम अचानकच म्हणजे त्या 2-3 माणसाच्या मनात आलं की हे बंद करून टाकू, काय कामाचं नाही आहे, टाकलं बंद करू. तर तशा बाबतीत आपलं झालं होतं. आपल्याकडचे जे तुमचे लोकगीत सादर करणारे अनेक कलावंत होते, त्या बिचाऱ्यांना वावच नव्हता तुमच्या कुठं आकाशवाणीमध्ये. तर ही गोष्ट मला निपाणीकर साहेबांनी लक्षात आणून दिली. निपाणीकर साहेब आपण त्याचा पाठपुरावा करून म्हणजे मी मला वाटतं आत्ताची अलीकडचीच गोष्ट निवडणूक लागायच्या पूर्वी त्याच्यात तिथं बसून म्हणलं ती चालू कर म्हणलं, बाकीचं मला सांगू नको म्हणलं. आणि ती चालू झाली, कार्यक्रम चालू झाले आपले सगळे. म्हणजे जे आपलं लोकगीत त्याचं मानधन ही जी प्रक्रिया होती ती सगळं चालू केलंय. आणि आपल्यानंतर किती चालू झाले पुन्हा थोडं काय होतं, जाहिरात करायला कमी पडतात थोडं, त्यांच्याकडून आम्ही शिकलो पाहिजे. काय नाही, माझा सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य ही होतं. एक मिनिट जसं त्यांनी सांगितलं निपाणीकर साहेबांनी, नुसतं सांगून थांबले नाहीत. कुठं जायचंय चला आम्ही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. पण त्याचं थोडंसं तुम्ही बी दट्या लावा. कारण काय होतं, आता हिथं बसलो, हिथं तुम्ही काम सांगितलं करतो म्हणलं, हिथून बाहेर पडलं की मला वेगळंच काम आहे, पण तिथून पुढे गेलं की वेगळंच काम आहे. त्याच्यात म्हणजे मी म्हणेन नाही दुर्लक्ष होतंय, पण तुम्ही जर तेवढा ताकदीनं पाठपुरावा ठेवला का नाही दट्या मागं राहिला की जसं आकाशवाणीचा रिझल्ट आला तसा 100% पोस्ट ऑफिसचा सुद्धा रिझल्ट आपण काढू. आणि उस्मानाबादची रेंज हुमनाबाद पर्यंत ती पण आम्ही त्यांच्या ह्यांना बोललो होतो की आपला अँटेना काय आपलं काय होतं नळदुर्गकडे आहे, कर्नाटकात कन्नड भाषिक लोकांचा ते काय करतात, ॲरो जर आपण औषधाकडे केला तर लातूर जिल्हा पूर्ण कव्हर. हो, माझा मतदारसंघ कव्हर होईल. संध्याकाळचं प्रसारण पूर्ण बंद होतं. आपण मुंबई घेत होतो, स्थानिक कार्यक्रम नव्हते. आता यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक गावाचं भजनी मंडळ, आराधी मंडळ, भिनगीत, धनगरी ओव्या, वासुदेव गाणी सगळ्या लोकांना आता तिथं संधी मिळेल, त्यांना मानधन मिळेल आणि एक नवा प्लॅटफॉर्म काही किंवा आपलं एक कल्चर जे आहे या जिल्ह्याचं ते चालू राहील. पहिलंच आणि तुमचं खरं सांगू का, तुमचे श्रोते जे आहेत ती खरं ह्याच्यामुळे आहेत. पण तिथल्या वरच्या लोकांना वाटलं काय पहिली भजनी मंडळ आपलंच आहे आणि पहिला कार्यक्रम आपलंच आहे. 3 वर्ष झालं शहरामध्ये ड्रेनेजचं काम सुरू आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये 280 कोटी. मला वाटतंय ह्या ड्रेनेजचं काम का रखडलं ह्याचं उत्तर तुम्ही सन्माननीय लोक जी सत्ताधारी बाकावर बसले त्यांना विचारणं गरजेचं आहे. केवळ लोकांना वेटीस धरायचं किंवा कुणावर तरी हा रोज जावा ह्या भूमिकेतनं जर काही लोक काम करत असतील तर त्याला त्यांचीच बुद्धिमत्ता म्हणजे त्यांच्याच बुद्धीचं आपण क्यू केलेली बरी. उदाहरणादाखल सांगतो,
ज्यावेळेस धाराशिव शहराच्या ड्रेनेजची कामं आपण हाती घेतली होती, त्याच वेळेस जिथं जिथं ड्रेनेजची कामं होणार आहेत त्या प्रत्येक कामावरचं रस्त्याची तरतूद सुद्धा आपण 30-40 कोटी रुपयाच्या करून ठेवली होती. का तर माहीत होतं किंवा भविष्यात ही रस्ते खाणून टाकल्याच्या नंतर पुन्हा ती नुसतं तेवढा पोत्रा फिरून उपयोग नाही, तो पूर्ण रस्ता झाला तरच ती रस्ता चांगल्या क्वालिटीचा होतोय. म्हणून ज्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्या होत्या त्या कामाला सुद्धा स्थगिती द्यायचं काम जर राज्य सरकारकडनं होत असेल आणि त्या पद्धतीनं जर त्याला रोखलं जात असेल तर मला वाटतं ह्याचा जाब सत्ताधारी मंडळीने तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. आम्ही तर निश्चित लोकप्रतिनिधी म्हणून कोर्टापर्यंत गेलेत. कैलास पाटील त्या कामाच्या बाबतीत कोर्टात गेले आणि हाईट अशी की हायकोर्टात गेल्याच्या नंतर हायकोर्टात त्यांनी लेखी स्वरूपात दिलंय की आम्ही ही कामं जी आम्ही स्थगिती दिली ती स्थगिती उठवू, पण दुर्दैवानं अद्यापपर्यंत ती कामं त्यांनी स्थगिती उठवून त्या कामाला मंजुरी किंवा वर्क ऑर्डर टेंडर केलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोकांच्याही लक्षात हे निश्चितपणे आलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना वेटीस धरून त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की शेनी हे काम मंजूर केलं होतं आणि हे काम जर नाही झालं तर ह्याचा रोष आमच्यावर येईल. ह्या भूमिकेतनं फक्त पुढची विकास कामं अडवायचं सत्ताधारी लोक प्रयत्न करतायत. पण लोकांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय की झारीतला शुक्राचार्य नेमका कोण आहे, कोण ही कामं अडवायला लागले, कोण ही कामं प्रलंबित ठेवायला लागले, कोण सापत्न वागणूक द्यायला लागले, कोण विरोधी पक्षातली लोक म्हणून त्यांची कामं रोखायचं काम करतंय हे लोकांनी मताच्या रूपातनं दाखवून दिलंय. मला वाटतं सत्ताधारी मंडळींनी आता तरी त्याच्या बाबतीत जाग होऊन लोकांना विटीस न धरता ती कामं तातडीनं त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. खरं ही प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, का विचारत नाही? असं कधीच झालं नाही. असं कधीच झालं नाही. असं पहिल्यांदा झालं. का झालं? त्याचं टेंडर किती लोकांना सुटलं होतं. इच्छित असलेल्या माणसाला टेंडर मिळत नाही, त्याच्यानंतर इच्छित असलेल्या माणसाला काम देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकार झालेला आहे. मला वाटतं ह्याचे साक्षीदार आम्ही ना तुम्ही सगळेच जण आहेत ना, तुम्ही विचारायला पाहिजे ना त्यांना का केलं म्हणून असं. आणि एक मी क्लिअर सांगतो, जोपर्यंत तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत, जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या तोंडावर विचारायला चालू करणार नाही किंवा तुम्ही ही पाप केल्यामुळे ही त्रास आम्हाला सहन करावा लागतंय आणि जाब त्यांना विचारणं अपेक्षित आहे ना. कोणी असो, आम्ही असू, त्यांनी असू, कोणी असो, ज्याचं चुकतंय तिथं तुम्ही विचारणं गरजेचं आहे. आणि विचारल्याशिवाय त्यांच्याही लक्षात येणार नाही. आजपर्यंत एकाने विचारलं नाही त्यांना. आणि काय व्हायलंय, कोण विचारत नाही ह्याचा अर्थ हमकरीसू कायदा आहे. विचारा तुम्ही, बघू बरं. एकदा तुम्ही त्यांना झटका दिला, एकदा बदनामी झाली तर लोकप्रतिनिधी एका मिनिटात त्याची अक्कल ठिकाण्यावर येते. काय नाही, आंबेडकर पुतळ्यापासून तुमच्या समता कॉलनीकडे केलेलं त्यांच्याच कार्यकर्त्यांना केलेलं आहे ना रोड. काय अवस्था आहे त्याची? आणि माझं तर म्हणणं आहे नाही हामिरे साहेब, नगरपालिकेनं एकत्रित टेंडर काढले होते. ते कामं जर नगरपालिकेच्या माध्यमातून झाले असते तर त्याचा दर्जा सुद्धा चांगला राहिला असता. त्या कामाचे 10-10 लाखाचे तुकडे पाडल्यामुळे अक्षरशः त्याची बदतर अवस्था झालेली आहे. आणि ती कामं कशा पद्धतीनं होणार आहे तुम्ही बघणारच आहेत आता भविष्यात. पोस्ट ऑफिसच्या नवीन इमारतीचं काय झालंय, वर सरकार मिल बाटके खाऊ, खाली कार्यकर्ता मिल बाटके खाऊ. ते बघा तुम्ही आता. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं कुठवर आलं? कारण गेल्या वेळेस तुम्हाला विचारलं तुम्ही किंवा मुंबईपर्यंत प्रस्ताव गेला. आता नेमकं काय चालू आहे? ही जी स्पीड अशी आहे म्हणजे या स्पीडचा कोणच विचार करू शकत नाही. अशा पद्धतीने स्पीड आहे त्याची. आहे पाठपुरावा चालू. बघू जितक्या लवकरात लवकर होईल तेवढं पोस्ट करून. ऑफिसचं जे अधीक्षकाचं जे कार्यालय होतं ते हो लातूरला गेलंय, ते आपलं इकडे आणायचं चालू आहे. गेल्या 15 वर्षापासून तुळजापूरकरांची आणि भाविकांची एक मागणी आहे, मंदिरामध्ये रेल्वे बुकिंग पाहिजे. यामा तुळजापूरकरांना एक तर उस्मानाबाद धाराशिव यावं लागतं तर सोलापूरला. भाविकांची गैरसोय विनंती अशी तुळजापूरकर म्हणून फक्त मंदिरात एक बुकिंग सेंटर चालू. निश्चित माझं म्हणणं आहे की रेल्वेची विभागीय बैठक प्रत्येक 3 महिन्यातनं एकदा होती. तर आजच तुम्हाला त्या बैठकीचं निमंत्रण देतो आणि तिथं त्या खासदाराला अशा जे विषय असतात त्याची एक यादी करून तुमचे जे जनरल मॅनेजर असतात रेल्वेचे, आता आपलं सेंट्रल रेल्वेच्या ह्याच्यात येतं तर ती जनरल मॅनेजर आमच्याकडून घेत असते. तर ह्या मिटिंगला तुम्हाला आवर्जून घेऊन जातो आणि तिथं आपण त्याच्या बाबतीत त्याची सोडून म्हणजे तुमचं जे अपेक्षित आहे की रेल्वेचं बुकिंग मंदिरात सुद्धा एक काउंटर पाहिजे तर तशी मागणी करून तिथं द्यायची व्यवस्था करू. आजच्या या आपण चर्चा केली काहीतरी ठोस करायचं आपल्याला 7 वर्षात. सध्या जालना ते जळगाव रेल्वे मंजूर झाली. उस्मानाबाद ते जालना ते आपण जर पाठपुरावा करून हे केलं तर औरंगाबाद तर होतच नाही. उस्मानाबाद ते जालना होऊ शकते. मला रावसाहेब दानवे म्हणले होते त्यावेळेस
परवा दिवशी तिथं माझ्या कट्ट्यावर झालं त्यांनी सांगितलं हो हो की हे मी करून घेतले सगळं झालं तिथं. करू आपण ते. मला रावसाहेब नाही माझा कट्ट्यावर नाही, मी त्याचं नाही केलं. मला नाही नाही पण त्याच्या पूर्वी माझी त्यांची चर्चा झाली, तर त्यावेळेस ती मला म्हणले होते आणि ते आपण 100% ती मागणी करू, करूनच घेऊ त्याच्याबरोबर हे साईड बाय साईड करू, म्हणजे कनेक्टिव्हिटी होईल ना पूर्ण. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.